ही जुईनगरमधली आहे. तर ह्या गोष्टीची सुरुवात होते संध्यापासून. त्यांच्या सरबतमध्ये आहे ना, तिने असे खिळे टाकलेत, म्हणजे असे स्टेपलरची पेन असतात, ह्या गोष्टी असतात, त्याचे तिने टाकलेत जंग लागलेले. ती लोकं जेव्हा खेळायची ना, ती बघायची की ती एकीकडेच बसली आहे आणि कोणाशी तरी बोलते आहे. ती तेलाची बॉटल घेतली आणि गटागट तेल प्यायला लागली. आणि एक दिवशी असंच काही करते वेळी तिने ते आपलं मॉर्टिन असतो ना, मॉर्टिन किंवा गुड नाईट मच्छर मारायचं, तर ती प्याली होती आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. ती मुंबईच्या एका हॉन्टेड कॉलेजबद्दल. हा कॉलेज आहे, खूप वर्षाआधी ही ते एक स्मशानभूमी होती आणि त्या स्मशानभूमीवर ते कॉलेज बनवलं आहे. तिला असं जाणवलं की त्या वॉशरूमच्या खिडकीतून तिला कोणतरी बघतंय. जसंच तिने मागे वळून बघितलं ना, अशी शॅडो गेल्यासारखी वाटली. तिने पटकन बाहेर पडली आणि तिने बॅग घेतली. जशीच बाहेर गेली ना, ही घटना रत्नागिरीमध्ये घडली होती. सिद्धेशला बीचवर जायचं होतं. ते लोक चालतायत आणि कोणतरी त्यांच्या मागून चालतोय. तो इथे तिथे फिरतोय आणि त्यांना आवाज देतोय. त्याला असं वाटतंय की कोणतरी त्याच्या मागून त्याला पकडायला येतंय. तो एका पुरुषाच्या आवाजात बोलत होता, गपचूप पाण्यात चल, नाही तर तुला आम्ही मारून टाकू. त्याला जोरात लघवीला होते. आणि जसं तो लघवी करत असतो ना, तो वर बघून शिट्ट्या वगैरे वाजवत असतो, इथे तिथे बघत असतो. त्याची नजर जाते की खाली तिथे आहे ना, काहीतरी असं पडलंय रक्तासारखं तिथे. त्याला आजूबाजूला काहीशी लिंबू आणि भावल्या दिसतात. तर थोडं वरती बघतो तर त्याला 2 कोंबड्यांची मान दिसते की कापून टाकलेली आहे. वसईसारख्या शहरातही एक 30 वर्ष जुन्या टाकीमध्ये एक समोर एका माणसाची खोपडी दिसली आहे. आणि जसं त्यांनी अजून बघितलं तर त्यांना असेच बऱ्याच अशा सांगाडे दिसल्यात, माणसाची हाडं दिसली आहेत आणि 150 लोकांची हाडं सापडली. हॅलो 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 नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बंकस पॉडकास्टमध्ये. माझं नाव रिकी आहे आणि आज आपल्याकडे खूप भयानक हॉरर स्टोरीज मी घेऊन परत आलो आहे तुमच्याकडे. ह्याच्यात फक्त हॉरर स्टोरीज नसणार आहे, तर मिस्टिरियस गोष्टी पण असणार आहे. पण वेदांत, पहिली स्टोरी तू गॅस करू शकतोस कुठली आहे? आरे कॉलनी. नाही भाई, सगळ्या गोष्टी आरे कॉलनीमध्ये नाही घडत, काही काही बाहेरही घडतात. आणि मला खूपदा प्रश्न येतो की अरे काय आरे कॉलनी, मुंबई, ह्या त्याच गोष्टी का घेत असतो. तर भाई कसं आहे ना की मी लहानपणापासून इथेच राहिलो आहे, मुंबईत राहिलो आहे. तर माझे जेवढेही मित्र आणि मी जेवढ्या ऐकलेल्या गोष्टी आहेत ते एकतर मुंबईच्या आहेत, नाहीतर कोकणातल्या आहेत. तर तो इन्फ्लुएन्स जास्त आहेत. पण जर लोकांकडे त्यांच्या इकडच्या गोष्टी असतील तर तेही आपण घेत असतो. पण आरे कॉलनी हे जास्त आहेत कारण तिथेच आपण राहतो. पण आरे कॉलनीची गोष्ट नाही आहे. आजची जी पहिली स्टोरी आहे ही जुईनगरमधली आहे. तर हा जो पूर्ण अनुभव आहे ना, हा मला एका सबस्क्रायबरनी पाठवला आहे आणि हे त्यांच्या बिल्डिंगमध्ये घडलं होतं. तर ह्या गोष्टीची सुरुवात होते संध्यापासून. संध्या एक कॉलेजला जाणारी मुलगी होती. तिला खायला खूप आवडायचं, तिला खेळायला खूप आवडायचं. ती कबड्डी खेळायची आणि बऱ्यापैकी ही ॲक्टिव्ह मुलगी होती. म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार, सगळ्यांशी एकदम चांगल्यापैकी राहणार आणि तशा सगळ्या गोष्टी. तर एक आयडियल स्टुडंट ही संध्या होती. आता संध्याचं कसं असायचं ना डेली रुटीन, तिचं सकाळी 7 ते 12 हे कॉलेज असायचं आणि मग त्यानंतर ती आईला मदत करायची, संध्याकाळी थोडं खेळायला जायची आणि तर तसाच काहीसा तिचा दिवस असायचा. तर झालं कसं होतं ना की संध्या ज्या बिल्डिंगमध्ये राहायची ना, ते बिल्डिंग म्हणजे खूप जुनी बिल्डिंग होती आणि ते लोकं तिथे, मला वाटतं तिची फॅमिली तिथे गेल्या 15-20 वर्षापासून राहत होती. तर ती जी पूर्ण बिल्डिंग होती ना, ती नावासाठी बिल्डिंग होती, पण एकदम वातावरण एकदम चाळीसारखं होतं. म्हणजे प्रत्येकजण एक दुसऱ्याला मदत करायचं. म्हणजे ते एक मोठं कुटुंबच झालं होतं. एक सोबत सण साजरे करायचे, त्यांची पूजा असायची, तर एकदम जल्लोष वगैरे व्हायचा. म्हणजे पूर्ण ही सोसायटी एक फॅमिलीसारखीच होती. तर त्या लोकांना सगळे वर्षानुवर्ष ओळखायचे. तर एक दिवशी काय झालं ना की संध्याचे जे नेबर्स होते, संध्या त्याच्या आईवडिलांबरोबर राहायची, एकटी मुलगी होती. तर त्यांचे जे नेबर्स होते ना, जे त्यांचे शेजारी होते, ते काही दिवस गावी जाणार होते. ठीक आहे. तर गावी जाणार होते, तर जसं मी बोललो की ह्यांचं रिलेशन खूप चांगलं होतं. त्यामुळे त्यांनी संध्याच्या आईला सांगितलं की आम्ही काही दिवस 5-6 दिवस गावी जाणार आहोत, तर तुम्ही फक्त एक काम कराल का की आमच्या घरी जी झाडं आहेत त्यांना फक्त पाणी द्या आणि आमचा जो मासा आहे त्याला फक्त तुम्ही थोडे त्याचं काही जेवण टाका. तर सुरुवातीचे काही दिवस संध्याची आई रोज सकाळी जाऊन त्याला पाणी देत असते. ठीक आहे. तर एक दिवशी काय होतं ना, 3ऱ्या की 4थ्या दिवशी मला वाटतं, संध्याची मावशी खूप जास्त आजारी पडते. तर मावशीची काळजी घ्यायला ऑब्व्हियसली आईला तिथे जावं लागतं, वडाळ्याला त्यांना ॲडमिट केलेलं असतं. तर आई सकाळी सकाळी तिथे हॉस्पिटलमध्ये जाते. तर संध्याची आई संध्याला कॉल लावते की जशीच तू कॉलेजवरून येशील तर फक्त त्या शेजारच्या काकींकडे जाऊन त्या झाडांना फक्त पाणी द्यायचं आहे. तर ती बोलली ठीक आहे आई, मी देते, काय त्याच्यात प्रॉब्लेम काय. ती कॉलेजवरून येते, जेवण वगैरे करते आणि विसरून जाते.
थोड्या वेळ तिच्या आईचा कॉल येतो की अरे संध्या तू पाणी दिलंस का. त्या संध्याला आठवतं, संध्या पाणी द्यायला जाते. तर जेव्हा ती पाणी द्यायला जाते, पाणी वगैरे देऊन येते, थोडा वेळ तिथे बसते आणि घरी आल्यापासून ना संध्याकाळचं डोकं खूप जास्त जड होतं. संध्याचं डोकं खूप दुखायला लागतं. ती आईला सांगते, आई बोलते ठीक आहे, झोप वगैरे झाली नसेल, दिवसभर टी व्ही बघत असता तुम्ही, तर झोपा. तर आई तिला झोपायला सांगते. पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तिचं डोकं खूप दुखायला लागतं आणि तिला तापासारखं वाटायला लागतं. ती आईला सांगते. आई बोलते ठीक आहे, आपण डॉक्टरकडेही ते लोक जातात. डॉक्टरनाही फक्त ताप वाटतं, डॉक्टर औषधं वगैरे देतात, पण त्या औषधांनीही काहीच बरं नाही होत. म्हणजे ताप उतरतो पण डोकेदुखी त्याची कंटिन्युअस असतेच, की डोकं एकदम जडजड तिला वाटायला लागतं. मग काही दिवसांनी काय होतं ना, शेजारी येतात, ह्यांची ड्युटी बंद होते, पण संध्याची डोकेदुखी मात्र थांबत नाही. ती नेहमी डोका बांधून असायची, ते गोळ्या खायची, डॉक्टरकडे जायची, डॉक्टर गोळ्या द्यायच्या, तर तेच सुरू होतं तिचं. तर त्याच संध्याकाळी काय होतं ना, की संध्याचा एक लहानपणीचा मित्र असतो, तो येतो. म्हणजे त्याची आई त्याला घेऊन येते आणि असंच विचारपूस करायला, काय कसं आहे, कसं चाललं आहे, हे सगळं असं. तर थोड्या वेळाने काय होतं ना, की संध्याची आई तिला बोलते की एक काम कर, तू आहे ना ह्यांना सरबत बनवून आण. संध्या सरबत आणते, त्यांना देते. काकी तिची तारीफ करतात, खूप गुणाची लेक आहे, सगळं ऐकते तुमचं, ते होतं. आणि मग ते सरबत प्यायला लागतात. आणि जसेच ते सरबत पित असतात ना, काकींना जोरात ठसका लागतो. त्यांना असं जाणवतं की त्यांच्या घशात काहीतरी अडकलं आहे. आणि ते जेव्हा बघतात, त्यांना एक गोष्ट आढळते, ती म्हणजे त्यांच्या सरबतमध्ये आहे ना, तिने असे खिळे टाकलेत. म्हणजे असे स्टेपलरची पेन असतात, ह्या गोष्टी असतात, त्याचे तिने टाकलेत जंग लागलेले. ते त्यांचं मुलाचं सरबत जसं चक्र, त्यातही तिने स्टेपलरचे पिना टाकले. ते ओरडतात की काय तुम्हाला समजत नाही का, तुम्हाला मारायचं आहे का आम्हाला, हे का करताय, कशाला करताय, असं तशा गोष्टी त्याच्या आईला बरं वाईट बोलायला लागतात. ते जातात, आई त्यांची क्षमा मागते, सॉरी सॉरी बोलते, ते लोक जातात. ते गेल्यानंतर आई संध्याला खडसवून विचारते की संध्या असं का केलंस तू. त्यावेळी संध्याकडे काहीच उत्तर नसतं. ती फक्त मान खाली घालून ऐकत असते, जसं काय तिने काही केलंच नाही. तर जेव्हा तिला आई वारंवार विचारते तरी तिच्यात काहीच रिग्रेट नसते. त्यानंतर आई तिला कानाखाली वगैरे मारते, तिला समजवते की बाई नको करू असं, कोणाचा जीव गेला असं असं तसं. आईला एकदम टेन्शन येतो, बाई नक्की मुलगी करते काय. तिला समजवते, रात्री बाबांना सांगते, बाबाही तिला ओरडतात, समजवतात आणि तो विषय तिथे स्टॉप होतो. दुसऱ्या दिवशी जसं मी तुम्हाला सांगितलेलं की संध्या रोज संध्याकाळी खेळायला जायची. तर जेव्हापासून तिचं ते डोकेदुखी वगैरे चालू झाली ना, तर तेव्हापासून ती खाली तर जायची पण कोणासोबत खेळायची नाही. म्हणजे ती फक्त जायची आणि असं एका कोपऱ्यात बसायची आणि ती कोणाशी तरी बोलायची. एक अननोन फिगर, म्हणजे ज्यांनी ही स्टोरी सांगितली आपल्याला, त्यांनी नाव नाही घ्यायला सांगितले तिने मला. पण ती लोक जेव्हा खेळायची ना, ती बघायची की ती एकीकडेच बसली आहे आणि कोणाशी तरी बोलते आहे. असं असतं ना की इमॅजिनरी फ्रेंड, एक मित्र बनवलेला तिने तिच्या इमॅजिनेशनमध्ये, आणि त्याच्याशीच ती बोलायची, गप्पा मारायची, हसायची, रागवायची, कधी कधी भांडायची. आणि ही मुलं वगैरे जाऊन तिला विचारायची की तू खेळायला येतेस का, चल खेळूया, असं तसं. तर ही त्यांच्यावर खूप जास्त ॲग्रेसिव्ह व्हायची आणि त्यांना मारायला वगैरे, दगडं वगैरे मारायची. तर तसं तर सगळे मुलंही तिच्यापासून लांब राहायचे. त्या दिवशी ती खेळून परत घरी आली. घरी आणि तिला खूप जास्त तहान लागलेली, बोलून बडबड करून असं तसं तिला तहान लागली. ती धावत धावत आली, किचनमध्ये गेली, आई जेवण बनवत होती आणि जाता क्षणी तिने लगेच तिथे पाण्याच्या ऐवजी ती तेलाची बॉटल घेतली आणि गटागट तेल प्यायला लागली. म्हणजे अख्खी ऑलमोस्ट त्यांनी बॉटल संपवलेली. आई गेली जवळ, आईने विचारलं काय झालं, तेलाची बाटली घेतली आणि आईने विचारलं काय झालं. तेव्हा ती एकदम वेगळ्या हवसात बोलली की तहान लागलेली मला. बोलते पाणी पी, हे काय पितेस. तो बोलतो नाही मला हेच प्यायचं आहे, मला हे प्यायचं, पिऊन दे. आणि आईशी भांडायला लागली. आईने ती बॉटल हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण तिने आईलाही धक्का दिला जोरात. त्यानंतर आईला पण थोडं जाणवलं की बाई ही काहीतरी सही नाही वागत आहे. रात्रीची एकतर ते डोक्याला बांधून बसते, काय काय बडबडत असते. आणि तिचे जे आईवडील असतात ना, त्यांना ह्या भूताप्रेतांमध्ये काय बोलतात, ते चेटूक वगैरे, त्याच्यावर त्यांना अजिबात विश्वास नसतो. तेही सुशिक्षित असतात आणि त्यांना असं वाटतं की कदाचित तिला मेंटल काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. त्यांनी तिला मनसोपचार तज्ज्ञांकडे दाखवतात, सायकोलॉजिस्ट वगैरे. त्या सगळ्या गोष्टी तिच्यात ते ट्रीटमेंट सुरू असते. तर आईबाबा तिला एक गोष्ट सांगतात की आतापासून तू तुझ्या रूममध्ये नाही झोपायचं, तू आमच्यासोबत झोपायचं. त्यांना ही भीती असते की बाबा ही मुलगी काहीही करेल आणि काही होऊ शकतं. तर ते लोक बोलतात की तू आमच्यासोबत झोपायचं. ते लोक बेडरूममध्ये एकत्र झोपलेले असतात
आईची अचानक जाग उडते 2:30-3च्या दरम्यान. ती बघते की संध्या त्यांच्या बाजूला नाही आहे. ते बाहेर वगैरे तर ते रूममध्ये बघतात वरती वगैरे, तर रूममध्ये वगैरे बघतात तर कुठेच नाही आहे. वॉशरूममध्ये बघते, वॉशरूममध्येही नाही आहे. तर त्यांना वाटतं ही परत किचनमध्ये तर नाही गेली काही वेडंवाकडं करायला. तर ते किचनमध्ये जात असतात की त्यांना हॉलच्या अंधारात एक आवाज ऐकू येतो. म्हणजे कोणतरी काहीतरी कापतं ना, त्याचा आवाज, की म्हणजे कोणतरी काहीतरी चिरतंय असा आवाज ऐकू येतो. एका त्या कोपऱ्यात, हॉलच्या कोपऱ्यात त्यांना एक सावळी दिसते. सोडलेले केस आणि तिचे हात हलताना दिसतात. आई जशीच लाईट लावते तर तिथे संध्याच असते. पण संध्या जे करत असते ते बघून आई जोरात किंचाळते. जेव्हापासून संध्या अशी विचित्र वागायला लागली असते ना, की पिन्स टाकून देणं, असं तेल पिणं, हे पिणं, तर त्यांना समजतं की बाबा हिच्यात काहीतरी गडबड आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं ना, सगळ्या जे असे शार्प ऑब्जेक्ट आहेत, चाकू वाकू चमचे वगैरे, ते असे एकदम लपवून लॉक करून ठेवलेलं त्यांच्या ड्रॉवरमध्येच. ते जे किचनचं असतं ना, तिथेच त्यांनीच ते सगळं लपवून ठेवलेलं. तर त्यावेळी संध्या, आई जोरात किंचाळते, तर आई बघते तर संध्या आहे ना, संध्या काय करत असते की धागा असतो ना आपला धागा, जो असंच कोण सहजपणे काढू शकतो, तर ती त्या रात्री तिने धागा घेतलेला असतो आणि त्याला असं गुंडाळून तिने असं एक मोठं काहीतरी असं बनवलं असतं आणि ती तिच्या तोंडाच्या मध्ये अशी फिरवत असते. म्हणजे अशी फिरवत असते की तिचे जे हे इकडचे ओठांच्या इथे असतात ते कुठं फाडते ती फिरवून फिरवून, आणि तिला काहीच दुखत नसतं. म्हणजे आईला बघून ते जाणवत असते की की म्हणजे काय करते ते 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 पेन आईला बघून जाणवतं, पण हिला काहीच फरक नाही पडत. ती फक्त आईकडे बघून एक विचित्र पद्धतीने हसते आणि ते फक्त त्याच्याने आपली ती फाडत असते तोंड. आई लगेच जवळ जाते, तिच्या हातातून ते हिसकावून घेते आणि जोरात कानाखाली वाजवते. त्यावेळी संध्या खूप जास्त ॲग्रेसिव्ह होते. ती उठते, आईला जोरात धक्का देते. आई भिंतीवर आपटते. तिच्या आवाजाने बाबाही धावत धावत येतात. बाबा बघतात की एकीकडे आई बेशुद्ध पडली आहे आणि दुसरीकडे संध्या जी आहे ना, ती अगदी लहान मुलासारखी करते. एक लहान बाळ असतो ना, म्हणजे जो 2-3 वर्षाची असेल, तशी एकदम करते. तशी आवाज काढते, तशी खेळते आहे. अशा पद्धतीने वागते. बाबाही तो दृश्य बघून घाबरतात. दुसरीकडे बघतात तर आईच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि आई तिथेच बेशुद्ध पडलेली असते. ते लोकं हॉस्पिटलला वगैरे कॉल लावतात, आईला नेतात, तिला नेतात आणि आणि तेव्हा त्यांचे एक नातेवाईक एक गोष्ट सांगतात, की तुम्ही एकदा हिला दर्ग्यात वगैरे दाखवा. कारण तिथे एकदा बघू ना, कारण हे जी ती करते ते नॉर्मल नाही आहे. तिला मग त्या बाबांकडे वगैरे घेऊन जातात, त्या मांत्रिकाकडे घेऊन जातात. तिच्यावरती ट्रीटमेंट वगैरे सुरू होत्या, सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि जेव्हा ते ट्रीटमेंट करत असतात ना आणि तिला विचारतात सुरुवातीला, तर ती काहीच बोलायला तयार नसते. म्हणजे एकदम गप्प असते, की एकदम म्हणजे स्टार्टिंगला तर ती अशी दाखवते की ती एकदम नॉर्मल आहे. म्हणजे तिला काही झालंच नाही. एकदम जशी संध्या होती तशीच. ते विचारतायत, "तुला काय झालंय? तर तुझं डोकं दुखत होतं का?" "नाही." म्हणजे एकदम संध्या, "काहीच नाही." "तू अशी का वागलीस?" "मी कुठे वागली?" "तर नाही, तुला हे टाके पडलेत इथे, ते कशाने पडले?" "ते मी खेळताना पडले मला." एकदम कॅज्युअली बोलते. पण जसंच त्याने काही गोष्टी मंतरल्या वगैरे, तर तिला खूप जास्त त्रास व्हायला लागला आणि ती एकदम विचित्र आवाज काढू लागली. तिला त्यांच्याकडे जी छडी असते ना, वेताची छडी, त्याच्याने मारायला लागले. तेव्हा ती बोलू लागली. तर तेव्हा ती बोलली की ही माझ्या घरी आली होती आणि माझ्यासोबत खेळत नव्हती. म्हणून मग मी हीच हिच्यासोबतच राहायला लागली. तर त्यावेळी ते बाबा विचारत असतात, कोण आहे? काय आहे? आणि सगळं ते हे करून फायनली 8 तासानंतर त्या सगळ्या गोष्टी संपतात. तर नक्की झालं काय होतं ना, की संध्या त्यांच्या जेव्हा बाजूवाल्यांकडे गेली होती त्यावेळी पाणी द्यायला, तोपर्यंत सगळं काही नॉर्मल होतं. पण जेव्हा ती पाणी द्यायला गेली ना, तर त्यांच्या घरी जे ते घर होतं, त्यांच्या इथे खूप वर्षांआधी म्हणजे जेव्हा हे लोकं राहायला आले नव्हते, तिथे जी फॅमिली राहायची त्यांच्याकडे एक मुलगी होती, म्हणजे 25 वर्षाची होती आणि ती स्पेशल किड होती. म्हणजे तिला थोडा मानसिक त्रास होता आणि ती कायम अशी लहान मुलांसारखी राहायची. ती झाली होती 25 वर्षाची, पण ती वागायची अगदी म्हणजे 5 वर्षाच्या, 4 वर्षाच्या मुलीसारखी. ती नेहमी गोष्टींनी खेळायची, अशा गोष्टी करायची आणि त्यामुळे तिचे आई-वडील तिला खूप वाईट पद्धतीने ट्रीट करायचे. नेहमी त्यांचं असं असायचं, की "तू आमचं नाव खराब केलंस" किंवा "तू अशी का वागतेस?" असं तशा गोष्टी होत राहायच्या. आणि त्याच्याबरोबर ती आणि 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 तिला बऱ्याच गोष्टी समजायच्या नाही. ह्या गोष्टीच्या आजूबाजूवालेही खूप
चुकीचा वापर करायचे, म्हणजे तिच्यावर खूप अत्याचार वगैरे त्या लोकांनी केले होते. आणि त्या सगळ्या गोष्टींचा राग घेऊन ती स्वतःला नेहमीच मारण्याचा प्रयत्न करायची. म्हणजे काही तिला शार्प ऑब्जेक्ट मिळाले की स्वतःला त्रास द्यायची. इवन ते स्वतःला कॅरोसिन, त्यावेळी ते स्टोव्हनी वगैरे तर कॅरोसिन असायचे, तर ते तिने 2-3 वेळा लावून घेतले होते. अशा त्याच्या गोष्टी तिने बऱ्याच केल्या होत्या. आणि एक दिवशी असंच काही करतेवेळी तिने ते आपलं मॉर्टिन असतो ना, मॉर्टिन किंवा गुड नाईट मच्छर मारायचं, तर ते ती प्यायली होती आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. म्हणजे त्या सगळ्या गोष्टींना कंटाळून, तिच्या आईवडिलांना, बाजूवाल्यांना सगळ्या गोष्टी करून टाळून तिने स्वतःचा जीव दिला. आणि त्यानंतर जे संध्या तिथे गेली, कदाचित तिला असं वाटलं असेल, कारण संध्या एक, जसं मी बोललो की एक आयडियल स्टुडंट होती, सगळ्यांचं ऐकायची, कॉलेजमध्ये हुशार होती, खेळायची, सगळे सर्व गुण संपन्न होती. तर कदाचित तिला संध्यामध्ये मैत्रीण दिसली आणि ती तिच्याबरोबरच आली आणि ती तशी वागायला लागली हळूहळू, की म्हणजे वेड्यासारखी. कधी कोणाला पिन्स दिले प्यायला, सरबतामध्ये पिन टाकले, तर कधी. आणि ते मी बघा बोललो की ती सतत खालच्या, म्हणजे मुलांना असं वाटायचं की ती एक कोणाशी तरी बोलते, तर ती दुसरा कोणाशी न बोलता त्याच तिच्या मैत्रिणीशी बोलत असते, जी तिच्याबरोबरच राहते. आणि असं म्हणतात की तिनेच तिला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एनकरेज केलं होतं की असं कर, तसं कर, तसं कर. आणि म्हणून ती लहान मुलासारखी वागायला लागलेली. मला वाटतं 8-9 तासानंतर ती थोडी नॉर्मलाईज झाली. त्या बाबांनी सगळ्या गोष्टी तिच्या आईवडिलांना सांगितल्या. तिची 3-4 आठवडे ती ट्रीटमेंट चालू राहिली, पण त्यानंतर ती बऱ्यापैकी नॉर्मल झाली. पण तिने बाहेर जाणं, खेळणं, परत तसं राहणं, म्हणजे ती कम्प्लिटली बदलली त्याच्यानंतर. जी ती आधी कशी बिनधास्त असायची, अभ्यासात हुशार होती, तर ह्या इन्सिडेंटनंतर ती अशी गुमसुमच राहायला लागली. पण थँक गॉड तिने त्या सगळ्या गोष्टी बंद केल्या. म्हणजे स्वतःला त्रास देणं, दुसऱ्यांना त्रास देणं तिने खूप कमी केलं. आता ती आहे, सगळं ठीक आहे, पण शांत आहे. तर हीच होती आपली पहिली स्टोरी. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही स्टोरी जर आवडली असेल, तर हाईप करायला विसरू नका. हाईप करा व्हिडिओला, त्याच्याकडेच आपण एक दुसऱ्या नवीन ऑडियन्सकडे पोचू. तर ही जी माझ्याकडे आता एक दुसरी गोष्ट आहे ना, ती मुंबईतलीच आहे. आणि हे खरं बोलू तर आमच्या इथेच घडलं आहे. आम्ही स्वतः ते विटनेस केलं आहे, पण आता ते तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त डीपमध्ये सांगू नाही शकत. पण तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर मेसेज केलं किंवा काय, तर नक्कीच मी तुम्हाला अजून त्याच्याबद्दल माहिती देईन. तर झालं कसं होतं ना, की जेव्हा मी 7वीत होतो ना, तेव्हा आमच्या वर्गात एक मानसी नावाची मुलगी होती. खरं नाव अगेन मी नाही सांगणार आहे, कारण मग ते लोकं प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात किंवा मे बी त्यांना आवडेल नाही आवडेल. तसंही असतं ना, की खूपदा मी जोशमध्ये येऊन स्टोरी सांगून देतो, पण नंतर मग जे माझे नातेवाईक असतात ते लोकं बोलतात की तू का सांगितलंस. त्यामुळे थोडं आपण त्यांच्याही प्रायव्हसीची काळजी घेऊ, पण स्टोरीमध्ये काहीच कमी नाही आहे, ठीक आहे. तर मानसी आमच्या वर्गात होती आणि ती नवीनच आली होती. तर काही मुली असतात ना, जे मध्येच येतात, म्हणजे 2 महिने ऑलरेडी झालेत तुमची शाळा चालू होऊन, आणि अचानक एक दिवस नवीन कपडे घालून येणार, शाळेचे नाही ह्याचे. तर मग माहिती पडते की ती मिडल ऑफ द इयर आली होती, ॲडमिशन वगैरे तिथे झालं. आणि कसं होतं की मानसी ही तिच्या वडिलांबरोबर राहायची. तिची आई लहानपणीच गेली होती, तर वडील आणि मानसी हे दोघंच राहायचे. ते ह्या आधी गोरेगावला होते, त्यानंतर ते आमच्या साईडला शिफ्ट झाले होते. तर जेव्हा ते लोकं शिफ्ट झाले ना, त्यांनी एकदम मोठ्या बिल्डिंगमध्ये त्यांनी घर घेतलं. म्हणजे कसं बोलू की प्रॉपर 20th फ्लोअरची ती बिल्डिंग होती. म्हणजे वन ऑफ द टॉलेस्ट बिल्डिंग त्यावेळी आमच्या एरियामध्ये होती ती. तर तिथे त्यांनी घर घेतलं, ठीक आहे. 12व्या मजल्यावर राहायचे. 1 BHKचा फ्लॅट होता. मानसीचं रुटीन खूप सिम्पल होतं. सकाळी शाळा असायची, संध्याकाळी ट्यूशन. आणि तिचे जे वडील होते ना, त्यांची नाईट शिफ्ट असायची. ते एका कॉल सेंटरमध्ये काम करायचे, US बेस्ड. तर त्यांची जी शिफ्ट असायची ना, ती नाईट असायची, म्हणजे नाईट ड्युटीला ते जायचे. तर ते घरातून काहीतरी लेटच निघायचे, 10 वाजता समथिंग निघायचे, आणि रात्रीच्या वेळी मानसीला एकटंच झोपावं लागायचं. सकाळी ती शाळेत जायची आणि मग दिवसभर वडील तिचे घरी असायचे. तिला जेवण बनवणं वगैरे सगळं काही वडीलच करायचे, ठीक आहे. तर त्यांच्याही लाईफमध्ये पहिल्यांदा असं होतं की ते लोक एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहत होते, कारण इथे रेंट खूप जास्त स्वस्त होते त्यावेळी. आणि ते लोक येत पण गोरेगाव आणि त्या साईडून होते, ठीक आहे. तर त्यांना बऱ्याच कमी किमतीत एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये मिळालं. सगळे अम्युनिटीज होते, पूल झालं, क्लब हाऊस झालं, सगळं काही तिथे अवेलेबल होतं त्या सोसायटीमध्ये. आणि वडिलांनाही टेन्शन नव्हतं, कारण सिक्युरिटी ही चांगली होती. म्हणजे असं कोण येऊन जाऊ, म्हणजे
असं कोण येऊ नाही शकत विदाऊट परमिशन, आणि कॅमेराज वगैरे सगळं काही होतं. तर वडीलही एकदम टेन्शन फ्री असायचे. तर काही दिवस त्यांना शिफ्टिंगला लागले. त्यानंतर सगळं नॉर्मल झालं. तिची शाळा सुरू झाली आणि परफेक्ट तिलाही बऱ्यापैकी तिकडे सगळं जमायला लागलं. क्लासेस वगैरे, स्कूल, मित्र, मैत्रिणी, सगळं काही तिचं चालू झालं, ड्रॉइंग क्लासेस वगैरे, आणि ती कम्फर्टेबल झाली. मस्त तिला आवडायला लागली ही जागा. 2 महिन्यानंतर एक रात्री असेच वडील कामावर गेले होते. ही टी व्ही बघत होती आणि अराऊंड 12च्या आसपास ही अराऊंड झोपायलाच आले. टी व्ही बघता बघताच ही झोपून जायची. त्यावेळेस अचानक आहे ना, हिला वरून आहे ना कोणतरी असं ठोकतंय ना असा आवाज आला, की कोण काहीतरी हातोड्याने ठोकतंय. तर पहिल्या दिवशी तर तिला थोडा त्रास झाला, पण इव्हेंच्युअली ती झोपून गेली. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी परत 2-3 वाजायच्या टायमाला परत कोणतरी ठोकते असं तिला आवाज आला. ठीक आहे. तिने सकाळी उठून वडिलांना सांगितलं, की बाबा असं काहीतरी आहे वरती, आणि हे लोक रात्री ठोकतात, म्हणजे हातोडी वगैरे कोणतरी वरून ठोकत असतात, आणि त्यामुळे मला झोप नाही येत. तर म्हटलं ठीक आहे, असेल काहीतरी, तू टेन्शन नको घेऊ. त्या दिवशीही वडील पण एवढं काही सिरियसली घेत नाही. पण त्या रात्री तो आवाज अजून वाढतो. म्हणजे जोरजोरात कोणतरी असं ठोकतंय असा आवाज येतो. त्या रात्री स्नेहा झोपत नाही. दुसऱ्या दिवशी ती शाळेत येत नाही. तर तिसऱ्या दिवशी तो आवाज खूप जास्त वाढतो, म्हणजे कोणतरी जोरजोरात ठोकतोय आणि तिला मानसीला झोपच येत नाही. तर ती कशी बशी म्हणजे झोपते. सकाळी 5 वाजता तिला झोप लागते. ती शाळेत जात नाही. 2 दिवस तिचा मिस होतो. सकाळी जेव्हा वडील येतात परत, ते मानसीला बघतात, तर मानसी पूर्ण ती एकदम आजारी मनुष्य कसा असतो तशी झालेली असते. डार्क सर्कल झालेत, एकदम विचित्र अवस्थेत ती असते. जसेच बाबा आतमध्ये येतात, तिला उठवतात, ती बाबांना घट्ट मिठी मारते आणि बाबांना सांगते की काल रात्रीही तो ठोकत होता. त्यावेळी बाबांना तरी वाटतं की बा कदाचित हिला भीती वाटत असेल, नवीन जागा आहे गोष्ट, असं कोण एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये कोण ठोकेल. तर ते वॉचमॅनलाही बोलतो, जेही आमच्या वरती राहतात 13व्या मजल्यावर, तर त्यांना तू सांग की नका वाजवू रात्रीच्या वेळी. वॉचमॅन बोलतो, नाही नाही टेन्शन नका घेऊ, मी सांगतो त्यांना, असं कोण वाजवणारच नाही, कदाचित भासच झाला असेल तिला. तर ते बोलतात ठीक आहे जाऊ दे. तर त्या दिवशी ना वडील ही सुट्टी घेतात की बघायला हिच्याबरोबर थांबायला, कारण ही एकटी झोपायलाच तयार नसते आणि ते तिच्याबरोबर झोपलेले असतात. बाबा बोलतात बघ कोणता आवाज आहे. काहीच आवाज येत नाही. 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता काहीच आवाज नाही. पण बरोबर 3:30ला तो आवाज सुरू होतो. मानसी त्याही रात्री झोपलेली नसते त्या भीतीने, कारण त्या गोष्टीने तिला हॉन्टच एवढं जास्त केलेलं असतं. ती बाबांना उठवते की बाबा उठा. यावेळी आवाज एवढ्या जोरात नसतो, पण असतो की कोणतरी वाजवते. बाबाही ऐकतात. ते आवाज 1-1.5 तास चालतात आणि बाबांना समजते की हां बाबा कोणतरी आमच्या वरच्या फ्लोअरवरून काहीतरी आपटतोय, काहीतरी ठोकतोय. जेव्हा सकाळ होते माणसाचे बाबा वरती जातात, तर त्यांचा दरवाजा ठोकतात. 13व्या मजल्यावर जो राहतो दरवाजा ठोकतात. त्याला बोलतात की तुम्ही रात्री काय वाजवत असता. तो माणूस सुरुवातीला शॉक होतो. तो बोलतो आम्ही काय वाजवू. नाही तुमच्या फ्लॅटमधून काहीतरी ठोकण्याचा आवाज येतो. किती वाजता. रात्रीच्या वेळी. तो माणूस शक्यच नाही, आम्ही झोपलेले असतो. काहीतरी आहे तुमच्या घरी जे वाजवतो. कोण वाजवतो सांगा. जर मला तो आवाज आज आला ना तर मी पोलीस कंप्लेंट करणार. ते बोलले की नाही वाजवतो, तुम्ही करा पोलीस कंप्लेंट. तो माणूस एकदम तावात येतो आणि थोडं त्यांची भांडणं वगैरे होतात. ठीक आहे, तो बोला आज फक्त येऊ दे आवाज, मी पोलिसांना बोलवेन. तो बोला बोलव, पोलिसांना बोलव. ते सगळं होतं, भांडण सॉल्व्ह होतं. बाबांनी 2-3 दिवस सुट्टी घेतलेली असते, पण त्या रात्री तो आवाज येत नाही. त्याच्या दुसऱ्या रात्रीही काहीच आवाज येत नाही. आणि आठवडाभर होतो, काही सगळं नॉर्मल झालेलं असतं. बाबाही खुश होतात किंवा मी जिंकलो. म्हणजे असं होतं की बरं झालं मी बोललो, नाही तर ह्यांनी काय बंद नसतं केलं. बाबांना वाटतं हेच होतं, भांडल्यापासून काही आवाज येत नाही. अंटिल वन फाईन डे त्या 13व्या मजल्याच्या त्या घरापासून एक एक कुसट वास येतो. त्यांना कुसलेला काहीतरी वास येतो. नेबर्स वगैरे कंप्लेंट करतात, बाहेर निघतात आणि घाणेरडा वास सुरू होतं. आजूबाजूच्या लोकांना जमा करतो, सिक्युरिटीला बोलवतो आणि ते लोक दरवाजा ठोकतात. तर कोण दरवाजाच उघडत नसतो, कोणच माणूस दरवाजा उघडत नसतो. तर फायनली त्यांच्याकडे काहीच ऑप्शन नसतो, ते लोक पोलिसांना बोलवतात. रूम ओनरला कॉल करत असतात
एक्झॅक्टली तोच फ्लॅट जो मानसीच्या वरती होता. रूम ओनरला कॉल करतात, कोणच कॉल नाही उचलत. पोलीस ते दरवाजे तोडून टाकतात. आतमध्ये जातात तर किचनमधून एकदम घाणेरडा वास येत असतो. पूर्ण घर स्वच्छ, एकदम टापटीप, सगळ्या लाईट चालू होत्या. आतमध्ये जातात तर त्यांच्या इथे एक टब होता आणि त्या टबामध्ये पूर्ण रक्त होतं. त्या लोकांना तो वास आहे ना फ्रीजकडून येत असतो, फ्रीजच्या दिशेने येत असतो. ते लोक फ्रीजकडे जातात, पोलीस जातात आणि ते लोक सगळे फोटोज वगैरे काढत असतात इन्व्हेस्टिगेशनसाठी. आतमध्ये फ्रीजकडे जातात आणि फ्रीजचा दरवाजाचा एक कॉन्स्टेबल उघडतो ना, आतमधून एक हात पडतो, एक ह्युमन हँड असं खाली पडतो. जेव्हा ते लोक समोर बघतात, एक लेडी कॉन्स्टेबल तर तिथेच बेशुद्ध होते. त्यांच्या फ्रीझरमध्ये एका बाईची मान त्यांना आढळते. खालच्या भागात पूर्ण तिचे बॉडी पार्ट्स होते आणि स्मॉल स्मॉल पीसेसमध्ये तिचे पार्ट्स कट केले होते त्यांनी. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होते, जेव्हा पोलीस वगैरे पूर्ण बसतात, पूर्ण पूर्ण मीडियामध्ये ती बातमी पसरते, सगळ्या न्यूज चॅनलवर ती बातमी येते, आमच्या पूर्ण एरियात ती बातमी एकदम प्रसिद्ध होते आणि सगळीकडे त्याच गोष्टी चालू लागतात. आणि तेव्हा माहिती पडतं इन्व्हेस्टिगेशनमधून की जो माणूस ते वरती राहायचा ना, त्याने आपल्या बायकोला मारून टाकलं होतं. काहीतरी डावरीच्या ह्याच्यात वगैरे काहीतरी मतभेदांमुळे त्यांनी त्याच्या बायकोला मारून टाकलं होतं. तर त्यांनी तिला मारून टाकलं होतं आणि तिला लपवायचं कसं हे त्याच्यासमोर प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी तिला बारीक बारीक पीसेसमध्ये कट केलं होतं आणि हे करायला त्यांनी बरोबर 1 आठवडा घेतला. आणि तो गपचूप म्हणजे पूर्ण त्याच्या घरात सेंट मारायचा. म्हणजे त्यांनी जवळजवळ बरेच असे सेंटचे बाटल्या वगैरे घेऊन ठेवले होते की कोणाला वास येऊ नये. आणि तो फ्रीझरमध्ये तिची बॉडी ठेवायचा आणि एकदम नॉर्मल वागायचा. म्हणजे कामावर जायचा, कामावरून यायचा, सोसायटीवाल्यांना तसंच दाखवायचं जसं रेग्युलर रुटीन तो त्याचा फॉलो करतोय. पण रोज रात्री जेव्हा तो घरी यायचा, सगळे झोपायचे, तेव्हा तो त्याच्या बायकोला पीसेसमध्ये कट करायचा आणि फ्रीजमध्ये भरून ठेवायचा. त्याचा प्लॅन होता की तो पूर्ण बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून त्याला फेकण्याचा प्लॅन होता. तर तसं रोज रात्री तो येऊन तिला कट करायचा. आणि जो आवाज मानसीला रात्री यायचा ना, तो कोणत्या हातोडी ठोकायचा नव्हता, तो त्याची त्याच्या बायकोला कापायचा. आणि तोच आवाज तिला कंटिन्यू 3-4 दिवस यायचा. आणि हे सगळं तिच्या 13व्या महिन्यावर चालत होतं. ही जेव्हा गोष्ट मानसीने आम्हाला सांगितली होती, आम्ही खूप घाबरलो होतो. त्यानंतर तिच्या वडिलांनी विचारलं रूम वगैरे सोडायचं आहे का, पण असं काही त्यांना हॉरर असं नाही जाणवलं. पण जो आवाज आहे ना, आवाज तो अजूनही तिला आठवतो की कसं तो आपण मटणाच्या दुकानात जातो, तिथे ते असतात ना मोठ्या अशा सुरीनी किंवा कोयत्याने कापतात ना, तशा प्रकारचा तो आवाज होता. तो तिला अजूनही हॉन्ट करतो. तर तिकडची एक्झॅक्ट हॉरर स्टोरी तर मला माहिती नाही, पण हे जे मानसीने जे मला सांगितलं होतं ते मला लक्षात आहे अजूनपर्यंत. तर हीच स्टोरी होती. म्हणजे ही कंप्लीट मला वाटतं हॉरर नाही, पण ती गोष्ट आहे ना की भाई आपल्याला वाटतंय की वरती काही चालू आहे आणि असं काहीतरी चालू आहे की कोण स्वप्नात विचार नाही करू शकत. मग त्यानंतर त्यांना जेल वगैरे झाली, अशा गोष्टी बऱ्याच झाल्या. पण तर हीच होती मला वाटतं आपली दुसरी स्टोरी. आपण आपल्या पुढच्या स्टोरीकडे जाऊया, पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप करा, कारण हे जे असे प्रकारचे व्हिडिओज आहेत ना, मी खरोखर खूप रिसर्च करून आणि खूप गोष्टी आठवून की कोणती अशी गोष्ट आहे का जी मी ऐकली आहे, जी मी अजून सांगितली नाही आहे, खूप मेहनत करून किंवा लोकांना विचारून गोष्टी तुमच्यासाठी जमा करतो आहे. हा एक वेगळ्या फॉर्मॅटचे व्हिडिओज आहेत, पण जर तुम्ही प्रेम दिलात तर मी असेच व्हिडिओ आपण कंटिन्यू करू शकू. त्यामुळे व्हिडिओला अजून लोकांपर्यंत पोचवा आणि कमेंट करा. आपण आपल्या पुढच्या स्टोरीकडे वळूया. तर मित्रांनो, जी माझी पुढची गोष्ट आहे ना, ही तुम्हाला आठवते मी काही दिवसांपूर्वी एक पॉडकास्ट केला होता. ज्यांनी बघितला असेल त्यांना आठवत असेल की त्यावर एक आईस्क्रीमवाल्याची मी गोष्ट सांगितली होती, जी काय नाव होतं यार तिचं, जी मला वाटतं थांबते तिचं नाव बघतो मी काय होतं. हां, कोणी पाठवली होती ती गोष्ट, एकच मिनटं मंडळी सांगतो तुम्हाला मी. सोनाली. तर सोनालीने मला ती गोष्ट पाठवली होती आईस्क्रीमवाल्याची. कशी तिला ती आईस्क्रीमची घंटी ऐकायला यायची. तुम्ही जाऊन बघू शकता, मला वाटतं 1-2 दिवसाआधी तो आला असेल. पण ही जी गोष्ट आहे ना, ही त्याच्याशी तुम्ही सिमिलर पकडू शकता. ही हॉरर स्टोरी जी आहे ती टिटवाळ्याची आहे आणि ही एका मुलाबरोबर झाली होती.
5 वर्षाचा मुलगा होता. त्याचं नाव आपण सोनू पकडूया. त्याचं नाव मला ॲक्च्युली माहिती नाही, कारण ज्यांनी मला ही गोष्ट पाठवली आहे त्यांनी त्याचं नाव मेन्शन नाही केलं आहे. हे त्यांच्या एरियामध्ये घडलेली गोष्ट होती. आणि तुम्हाला आठवते की लहानपणी नेहमी आपले आई वडील बोलायचे ना की हे बाहेरचं खाऊ नका, म्हणजे खराब असतं ते, आरोग्याला चांगलं नसतं. तसं म्हणजे इवन आपण खूपदा ऐकलं असेल ते 1-1 रुपयाची पॅप्सी आपल्याला आठवत असेल की आपण खायचो. कोर नॉस्टॅल्जिया भाई. तर ती पॅप्सी 1-1 रुपयाची असायची. माझी आई तर नेहमी बोलायची, ही गटारातली पेप्सी आहे, ही खाऊ नको, गटारातल्या पाण्याने बनते, असं तसं. तरीही आम्ही खायचो एकदम बिनधास्तपणे. तर ते बोलायचे ना की हे खाऊ नका, गोला खाऊ नका, आईस्क्रीम खाऊ नका बाहेरचं, हे चांगलं नसतं, अशा सगळ्या गोष्टी. बरोबर, हे बर्फ गटारातून आणतात किंवा हे गटाराच्या पाण्याने बनवतात, अशा सगळ्या गोष्टी आपल्या ऐकलं असतील. बरोबर, घाणेरडं तेल वापरतात. पण हे जे सोनूबरोबर घडलं ना, हे त्याच्याहूनही वर्स्ट होतं. तर त्याच्याबरोबर कसं झालं होतं ना की दुपार झाली नाही की हे पोरं खेळायला निघायचे. आणि त्यावेळी मेचा महिना सुरू होता. तर सगळे मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपार झाली म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ खेळायचे, नुसते खेळायचे, जीव तोडून खेळायचे. तुम्हाला आठवतं, जिथे आपण खेळत असायचो ना, तो आईस्क्रीमवाला तिथेच फिरणार, तो जो गोलावाला आहे तो तिथेच फिरणार, फिरत राहणार आपल्यासमोरच. आणि खूप इच्छा व्हायची आपल्याला खायची, पण पैसे नसायचे किंवा आईला खूप कन्व्हिन्स करायला लागायचं. मला आठवते की आम्ही जेव्हा लहान होतो, आम्ही तो माहिती ते चॉकोबारवाले यायचे, 5चा एक चॉकोबार, 10चे 3, असं काहीतरी असायचं. तर मला आठवतं मी 3 रुपये माझ्या आईकडून आणायचो, माझा मित्र एक 4 आणायचा आणि अजून एक 3 आणायचं, आणि असे करून आम्ही ते 10ला 3 चॉकोबार घेऊन असं खायचो. तर सोनूबरोबर कसं झालं की तेव्हा खेळत होते आणि त्यावेळी दुपारचे 1-1:30 वाजले असतील, तेव्हाच त्यांच्या एरियात तो गोलावाला आला. तो गोलावाला आला आणि तो आवाज करू लागला, त्यांची जे घुंगरू असतात किंवा काहीतरी असतं त्याच्याने तो आवाज करू लागला. सगळे मुलं एकत्र जमले, ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी घेतलं. सोनूला एक मुलांनी चिडवलं त्याच्या मित्रांनी. तर तो धावत आईकडे गेला आणि आईकडे पैसे मागायला लागला. 5 रुपये काहीतरी असेल. तर आईने देण्याची मनाई केली की नाही द्यायचं आहे, नाही, चांगलं नसतं. पण सोनू कुठे ऐकतोय. सोनू भांडला आईशी, रडायला लागला, अक्षरशः लोळला रस्त्यावर. आणि रडत रडत आईशी पैसे मागितले कसे कसे त्यांनी. पैसे घेतले आईशाने, येऊन तो गोला खाल्ला. जसं ते खाल्लं वगैरे, मजा आली, खेळला. आणि रात्री जसं तो घरी गेला ना, रडायला लागला. म्हणजे काही दुसऱ्या कारणामुळे नाही, पण रडायला लागला. म्हणजे तेजसनी ज्याने ही गोष्ट सांगितली आहे ना, तो बोलतो कंटिन्यू 3 तास रडत होता. म्हणजे ते आईवडिलांना समजत नव्हतं की नक्की ह्याच्यावर झालं आहे काय. कारण आईबाबांना सगळ्यात आधी कळतं की त्यांचा मुलगा का रडतोय. इवन जरी तो बोलत नसेल तरी, सोनू वगैरे बोलणं वगैरे बोलायचं वगैरे, पण तो थांबतच नव्हता. पण त्या दिवशी तो रडायला लागला, म्हणजे खूप विचित्र पद्धतीने वगैरे रडायला लागला. शांतच होत नव्हता, शांतच होत नव्हता. आणि हा काय वेगळ्या आवाजात किंवा काय तसं काय नव्हतं रडत, फक्त रडत होता, रडत होता, शांतच बसत नाही. मग त्यांना समजलं, आईने त्याची नजर वगैरे उतरवली, त्याला थोडं नॉर्मलाईज केलं आणि मग त्यानंतर त्यांच्याच म्हणजे खाली मंदिरात वगैरे नेलं. तर तो थोडा शांत झाला. पण त्याचं हे जे वागणं होतं ते कंटिन्यू होतं की तो रोज रात्र झाली त्या टायमाला दिवसभर खेळणार, पण रात्री त्या टायमालाच येऊन असं रडत राहणार, अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या. त्यांनी काय केलं की जे त्याचे आजोबा होते ना गावी, ते थोडं देवाला वगैरे मानायचे, म्हणजे ते देवाचं वगैरे करायचं. त्यांना बहुतेक गोष्टी अशी दिसायच्या किंवा समजायच्या. तर त्यांनी बाबांना हे गोष्टी सांगितली त्यांच्या आजोबांना, आणि मग त्यांनी काहीतरी सांगितलं की बाबा ह्या देवाची पूजा करा, असं करा, हे ठेवा. तर ते सगळं केलं आणि थोडं नॉर्मलाईज झालं आणि ठीक झाला सोनू. आजोबांनी त्याचं कारण काय सांगितलं ना की सोनूबरोबर हे का होत होतं. तर तुम्हाला आठवत असेल की 2005-6ला, म्हणजे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा ही गोष्ट नेहमीच चालायची की हे जे गोलावाले असतात ना, किंवा हे जे आईस्क्रीम किंवा हे ज्यूस वगैरे बनवणारे जे बर्फ वापरतात त्यांच्या प्रोडक्टमध्ये, हे बर्फ आणतात कुठून. म्हणजे ह्यांच्याकडे तर काय फ्रीज नाही एवढे मोठे की लोक बर्फ जमवणार तिथे, किंवा ह्या लोकांकडे एवढा पैसाही नाही आहे की एवढं बर्फ आणणार आणि ते 5-5 रुपयाला विकणार. बरोबर. तर झालं कसं होतं ना की तो जो गोळावाला होता ना, त्याला स्वस्तात बर्फ मिळावं, तर ते कुठे मिळणार. तर एकाच जागेवर जिथे ते फेकून देत आहेत, तर ते खूप कमी पैशात मिळणार. त्याला फक्त ते खूप स्वस्तात बर्फ मिळायचं. तो ते मुर्दाघरमधून घ्यायचा, ज्यांच्यावर ते लोक बॉडीज ठेवायचे ना की ते कुजू नये, तेच बर्फ ह्यांना खूप कमी पैशात ते लोक विकायचे. आणि त्याच ह्यांचा तो गोला बनवायचा आणि
जे त्याने सोनूला दिलं तेही त्याच ह्याच्याने बनवलं होतं गोला, त्याच बर्फाने. आणि त्याच्यानंतरच त्याला तसा त्रास व्हायला लागला. त्याही बर्फावर कोणाची तरी बॉडी ठेवली असेल त्या रात्री, आणि कदाचित त्याचं काही ना काहीतरी ते नेगेटिव्हिटी असते ना माणसाची, किंवा ते वाईट इमोशन ते असे पसरतात. म्हणजे आपण बोलतो ना की मी आता समजा आपण कुठेही आहोत, तर आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला टच करतो ना, आपलं काही ना काही तिथे राहतं. तर तुम्ही जसं आता मोबाईल बघताय, ते मोबाईलला हातात पकडून आहात, तर तुमचे काही पीसेस त्या मोबाईलवर राहणार, एकदम मायक्रो त्या मोबाईलवर राहणार. जसं मी आता ह्या सोफ्यावर बसले, जर मी सोफ्यावरून उठणार तर असं काही नाही होणार, म्हणजे माझा कपड्याचा भाग, माझ्या अंगाचा कदाचित केस किंवा काहीतरी त्या सोफ्याशी राहणार. तसं तर ती जेव्हा आपण कोणतीही गोष्ट कशावर ठेवतो, तर ती बॉडी जेव्हा ती बर्फावर ठेवली होती, तिची निगेटिव्हिटी किंवा तिचं काही काय माहिती त्याच्यावर कसं तो मेला असेल मनुष्य, काय झालं असेल का माहिती नाही कोणाला. तर काहीतरी त्या बर्फाशी होतं जे त्याला मिळालं. त्यानंतर ते तशा गोष्टी झाल्या. पण होपफुली त्यानंतर जेव्हा त्या सोनूला वगैरे देवाचं वगैरे केलं, मग ठीक झालेलं. पण गाईज, जी माझी पुढची गोष्ट आहे ना, ती मुंबईच्या एका हॉन्टेड कॉलेजबद्दल आहे. ही सेम गोष्ट मला 3-4 मुलांनी सांगितली आहे. म्हणजे तो सेम वेगवेगळा इन्सिडेंट जे त्यांच्याबरोबर घडलं आहे, पण सेम कॉलेज. तर आता मी तुम्हाला त्या कॉलेजबद्दल तर कम्प्लिटली सांगू नाही शकणार की त्याचं नाव काय आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की हा कॉलेज वडाळ्याला आहे, आणि ह्या कॉलेजचं खूप वर्ष आधी इथे एक स्मशानभूमी होती, आणि त्या स्मशानभूमीवर ते कॉलेज बनवलं आहे. आता जेही त्या कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा जेही त्या आजूबाजूला राहत असतील, त्यांना कदाचित समजलं असेल की कोणता कॉलेज आहे. तर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तर ही गोष्ट मला आपल्याबरोबर जी नैनिका काम करते, आपल्या स्टोरी रिसर्च करते, गोष्टी आणते, तर तिच्या एका मैत्रिणीने ही गोष्ट सांगितली आहे, आणि ही गोष्ट तिच्याबरोबर घडलेली आहे त्यांच्या कॉलेजमध्ये. तर झालं कसं होतं, मला वाटतं 2022 की 23चा टाईम असेल, आता मला वर्ष बरोबर लक्षात नाही, पण त्यांचं कॉलेजचं एक इव्हेंट सुरू होतो. कॉलेजचे इव्हेंट जे सुरू असतात, आणि तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी कॉलेजचे हे इव्हेंट्स आणि फेस्टिवल सुरू असतात ना, त्यावेळी रात्रभर म्हणजे 9-10 वाजेपर्यंत तर आरामात चालूच असतात, आणि एकदम धुमाकूळ असतो. ठीक आहे. तर ही जी मुलगी होती, आता ते मला नाव आठवत नाही, पण तिचं आपण नाव समजा काय ठेवूया, काय ठेवू वेदांक नाव? दिव्या घेऊया, चल. दिव्या आपण तिचं नाव घेऊया, व्हेरी कॉमन नेम. तर दिव्याचं झालं कसं होतं ना, ती कॉलेजच्या त्या कमिटीमध्ये होती, जे इव्हेंट ऑर्गनाईज करतात. तर तो त्यांचा कॉलेजचा लास्ट दिवस होता, तो त्यांच्या इव्हेंटचा लास्ट दिवस होता. ठीक आहे, शेवटचा दिवस होता, आणि शेवटच्या दिवशी काय होतं की 10:30-11 वाजेपर्यंत तो इव्हेंट चालतो, डान्स असतो, DJ असतो. तर ते लेट झालेलं त्यांना, 10-10:30 वाजलेले. सगळं आवरता रॅप करता करता त्यांना तिला निघायला 11:30-12च्या आसपास झालं होतं. ठीक आहे. तर तिने सगळं आवरलं आपलं, आणि ती निघत होती. जाता ती बोलली मी वॉशरूमला जाते आणि मी मग घरी जाते. ठीक आहे. तर ती वॉशरूमला गेली. तिला असं जाणवलं की त्या वॉशरूमच्या खिडकीतून तिला कोणतरी बघतंय. जसंच तिने मागे वळून बघितलं ना, अशी शॅडो गेल्यासारखी वाटली. तर ते बघूनच तिला तिची हार्टबीट वाढली, तिचं जीव थोडं धडधडायला लागलं. तिने पटकन बाहेर पडली आणि तिने बॅग घेतली आणि जशीच बाहेर गेली ना, तो त्यांचा जो वॉशरूमचा जो मेन डोर होता ना, तो जोरात आपटला गेला, की जणू त्याला कोणी जोरात असं ढकललं आहे. एकदम मोठा, म्हणजे जो वॉशरूमचा दरवाजा असतो तो कसं मग तो जोरात कोणीतरी आपटला असं तिला वाटलं. जशीच ती बाहेर पडली ना आणि गेटकडे जात होती, तिला त्यावेळी कंटिन्यू हे वाटत होतं की कोणतरी तिचा पाठलाग करतोय, किंवा कोणतरी तिला लपून असं स्टेअर करतो ना आपण, असं तिला वाटलं. भाई, ती खूप जास्त घाबरली होती. ती फक्त देवाचं नाव घेत होती. तितक्यात तिला तिची मैत्रीण दिसली. तिने थोडी फास्ट चालत चालत ती मैत्रिणीकडे गेली, आणि मैत्रिणीला काहीच सांगितलं नाही. तिने नॉर्मल बिहेव केलं आणि गेली, आणि मग टॅक्सी पकडून ती घरी गेली. तर दुसऱ्या दिवशी ना उठून तिने मैत्रिणीला कॉल केलं, आणि तिला विचारलं की काल जेव्हा आपण भेटलो रात्री, म्हणजे ती एकदम अशी क्लोज मैत्रीण नव्हती, पण क्लासमेट होती त्यांच्या. तर तिला विचारलं तिने की अरे, काल जेव्हा आपण भेटलो, तर तुला असं काही जाणवलं का की कोणतरी आहे, म्हणजे कोणतरी असं बघतोय, की असं पॅरानॉर्मलसारखं तुला वाटलं का? तेव्हा त्या तर 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 तिचं उत्तर ऐकून दिव्या खूप जास्त घाबरली. तर तिने जे उत्तर दिलं ते ऐकून दिव्याच्या पायाखालची जमीन सरकली. ती बोलली, काल काल तर मी आलीच नव्हती. मी तर घरीच होती. मी लवकर निघून गेली.
नाही आपण काल आलो ना सोबत, म्हणजे तू मला दिसलेलीस, मला टॅक्सी पकडण्यात मदत केलीस तू 12च्या दरम्यान वगैरे. ती बोलते मी घरी 9:30लाच आली आहे. तेव्हा दिव्या खूप जास्त शॉक होते की जर ही नव्हतीच तिथे तर मला मदत कोणी केली, हेल्प कोणी केली. तर ती येऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगते, तिच्या मित्रांना वगैरे सांगते. तर हे जे आहे गोष्ट वगैरे घेऊन ती तिच्या मित्रांना वगैरे सांगते, तेव्हा तिला कळतं की त्यांचं जे कॉलेज आहे हे प्रॉपर एक स्मशानभूमीवर बनले, ग्रेव्हयार्डवर बनले. आणि त्याच गोष्टी कधी कधी त्यांनाही जाणवतात, आणि तिला नाहीतर सगळ्या खूप लोकांना असे जाणवल्या त्या कॉलेजमध्ये अशा गोष्टी. आणि जेव्हा तिने ही सेम गोष्ट आईला सांगितली, आई पहिला तर ओरडली, पण त्यानंतर तिने त्यांच्या देवाला धन्यवाद केलं. कारण तिचं म्हणणं असं आहे की तिचे जे आजोबा आहेत ना, हे नेहमी तिच्या रक्षणासाठी असतात गेल्यापासून. तर तिची आई अशी बोलते की तुझ्या आजोबाच असतील, त्यांनी अशी मैत्रीण बनवून च्या रूपातून तुझी मदत केली असेल आणि तुला तिथून सोडवलं असेल. तर असतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात जे आपले पूर्वज असतात, जे आपले राखणदार असतात, ते नेहमीच आपल्या पाठीशी असतात. आणि तशीच काहीतरी मला वाटते स्पिरिच्युअल किंवा थोडी हॉरर ही गोष्ट आहे. तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती मला आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवली आहे आणि ही कोकणातलीच आहे. आपल्याला कोकणातल्या गोष्टी बऱ्याच अशा गोष्टी आहेत आणि तिथे कसे वेगवेगळ्या प्रकारचे भूतं आहेत, त्यांची वेगवेगळी नावं आहेत आणि तेवढ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पण ही जेव्हा मी गोष्ट वाचली होती ना, मलाही खूप भीती वाटली होती, कारण ही गोष्टच तशी आहे. ही गोष्ट मला ओमने पाठवली आहे. जेव्हा ओम मला ही गोष्ट सांगत होता ना, ही त्याच्या भावाबरोबर सिद्धेश बरोबर घडली आणि हे जेव्हा सगळं होत होतं तेव्हा ते लोकही तिथेच होते. ही घटना रत्नागिरीमध्ये घडली होती. तर झालं कसं होतं ना, 2007चा टाईम होता आणि त्यावेळी हे लोक शाळेत होते, म्हणजे 7वी 8वीत वगैरे असतील. त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या आणि तेव्हा तुम्हाला माहिती आहे की कोकणी लोक होते ना, असं वेकेशन काय असं नसतं की आपण इथे फिरायला जातोय तिथे फिरायला जातोय. सुट्टी म्हणजे आपल्यासाठी फक्त एकच डेस्टिनेशन आहे, ते म्हणजे गावी. बरोबर, कोकणात. आणि जर तुम्ही ॲग्री करताय तर कमेंट करून सांगा. आणि तर झालं कसं ना, की हे लोक पण गावीच गेले होते, सिद्धेश पण गावी गेला होता. आता सिद्धेश हा सगळ्यात मोठा होता, तर ते कसे चुलते काका बिका सगळे एकसोबत सुट्ट्या लागल्या नाही की सगळे एकसोबत गावी आलेले. ठीक आहे. आणि सिद्धेश सगळ्यात मोठा होता आणि तो गावी खूप कमी आलेला. तो जवळजवळ 5-6 वर्षांनी गावी येत होता आणि त्याला काहीच गावचं माहिती नव्हतं. मुंबईमध्ये राहणारा असं एक जेनझी असं होतं, म्हणजे गावच्या भरपूर गोष्टी त्याला माहिती नव्हत्या आणि तो गावातल्या खूप गोष्टींना असं मानायचं की काय काय पण बोलतात. जसंच आल्या आल्या आजीने जेव्हा त्याची नजर काढली, तेव्हा तो हसत होता की काय आहे हे, अशा सगळ्या गोष्टींवर कोण मानतं, हे काही नसतं, आमच्या शहरात तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही नाही मानत. मग त्याला बोललो ना की हे नाही करायचं, तर तो तेच करणार. तर तशा प्रकारचा तो मुलगा होता. आता झालं कसं होतं की ते लोक सगळे जमले गावी वगैरे मस्तपैकी, आणि त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता, म्हणजे कोणाची तरी ॲनिव्हर्सरी होती. एक मोठा घर, म्हणजे 8 टोटल भावंडं होते ते लोक. आणि ते लोकांची फुल मजा मस्ती चालू होती. ॲनिव्हर्सरीचा केक वगैरे कापला, त्या लोकांनी मस्त बिर्याणी वगैरे खाल्ली आणि तशा सगळ्या गोष्टी झाल्या, एंड झाल्या आणि सगळे लोक झोपायला चालले होते. गावी कसं असतं, 10 वाजले की सगळे झोपतात, बरोबर. आणि सिद्धेशचं कसं होतं ना, सिद्धेशला बीचवर जायचं होतं. आता त्यांच्या घरापासून बीच अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावर होतं. तर तो बोलते चला, सगळ्या भावंडांना जमा करत होता तो, आणि चला चला आपण बीचवर जाऊया, समुद्रावर जाऊया. तर ते लोक निघत होते, तर आजी त्याला ओरडली सिद्धेशला की तुला समजतं की नाही, हे टाईम आहे का जायचं. तो बोला, अरे आजी 10च तर वाजले. बोलते नाही, एवढा उशिरा जायचा नाही. तर तो आजीलाच बघून हसायला लागला की काय आजी, 10 वाजता काय उशीर होतो का? आम्ही मुंबईत 11-11, 12-12 वाजेपर्यंत फिरतो, 10च तर वाजलेत, आम्ही येतो जाऊन. आजी बोले अजिबात नाही, एवढ्या रात्री कोण जात नाही, तू पण नाही जायचं. तरी पण तो आजीला जबरदस्ती करतो, जाऊ दे जाऊ दे, विनवण्या करतो, पण आजी साफ नकार देते. तो असाच रागवून नाराज होऊन झोपण्याची ॲक्टिंग करतो. ठीक आहे, झोपण्याची ॲक्टिंग करतो. 12 वाजेपर्यंत वगैरे सगळे जागलेले असतात, गप्पा मारत असतात. आणि जसे सगळे झोपतात, रात्रीचा 1-1:30 वाजला असतो. सिद्धेश त्याच्या काही भावंडांना उठवतो, म्हणजे जे त्याच्याबरोबरचे असतात त्यांना उठवतो आणि बाहेर घेऊन येतो अंगणात आणि बोलतो चला बीचवर जाऊया. त्याच्याबरोबर कोणी यायला रेडी नसतो, कारण त्यांना माहिती आहे ते लोक ते गोष्टी ऐकून होते. कोणी यायला रेडी नसतो, पण तो सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की चला जाऊया, असं तसं तसं, मी मोठा भाऊ आहे, माझा ऐकणार नाही का, मी एवढ्या वर्षांनी आलो आहे. आणि सगळ्यांना जबरदस्ती करत होता तो. तर त्याचं ऐकून सगळे बोलले ठीक आहे चला जाऊया, पटकन येऊ. तर ठीक आहे, पटकन येऊ, लगेच येऊ, पोचल्या लगेच 2 मिनटं बसू आणि लगेच येऊ, पण मला समुद्र बघायचं आहे की रात्रीचं कसं दिसतं. आणि तसं सगळं तो त्यांना रिक्वेस्ट वगैरे करतो आणि ते लोक जातात समुद्राकडे.
ते लोक जातात आणि ते लोक जाता आता त्यांना कसं शेतातून थोडं जंगल असतं आणि तिथून त्यांना जायचं असतं. तर जातेवेळीच त्या बाकीच्यांना ना थोडं विचित्र वाटतं. म्हणजे ओम पण त्यांच्यासोबत असतो. त्यांना असं वाटत असते की ते लोक चालत आहेत आणि कोणतरी त्यांच्या मागून चालतंय. आणि शेतात तुम्हाला माहिती आहे की आवाज खूप जास्त येतो. जो सुकलेली जे पाचोळा असतो त्याच्यावर जेव्हा आपण चालतो तर ते कसे आवाज येतो, तसं त्यांना डबल आवाज ऐकू येत असतो त्यावेळी. आणि ओम हा कंटिन्यू ती गोष्ट ऐकून असतो की कोणतरी आपल्या मागून चालतंय. इग्नोर करतात, पुढे चालत असतात. जाता जाता तो त्यांचा एक भाऊ असतो वंश करून, तो अगदी 6वीत असेल, लहान होता सगळ्यांच्यात. तो अचानक किंचाळला मध्येच. ते लोक बोलतात काय झालं, तेव्हा तो बोलतो की मला असं कोणीतरी चिमटा काढला. तर ते लोक हसायला लागले, बोलते अरे काय नाही, कोण नाही, कोण पाखरू वगैरे असं काहीतरी चावलं असेल तुला. तर बोला नाही, कोणतरी चिमटा काढला. आणि जेव्हा त्यांनी बघितलं ना तर तिथे बरोबर एक निशाण होतं की कोणतरी असं चिमटा काढतो तेव्हा कसं एकदम जोरात त्याचं निशाण होतं. पण त्यांनी त्याला पण जरा शांत केलं आणि ते लोक बीचकडे गेले. आता बीचकडे गेले, थोडं 5-10 मिनटं झालेले, तर हे सगळ्यांना अनइझी वाटायला लागलं. सिद्धेशला सोडून, सिद्धेशला अजून थांबायचं होतं. तर हे तिघंजण होते, ओम, वंश आणि प्रथमेश. ह्या तिघांना ना खूप असं विचित्र वाटायला लागलं आणि भीती वाटायला लागली. ते लोक बोलले की चल परत जाऊया. तर सिद्धेश असतो तो बोलतो की यार थांबूया ना आपण जरा, 2 मिनटं थांबू. तर नाही नाही जाऊया, उगाच आजीला माहिती पडलं आजी ओरडेल. तर बोलतो अरे नाही आजीला माहिती पडणार, झोपली असेल, लेट झाले आता. ते बोलले नाही, जर चुकून सुद्धा आजीला समजलं की आपण आलोय तर उद्या आपली खैर नाही, तर आपल्याला काहीही करून जायचं आहे. तर ते त्याला जबरदस्ती करतात तरी पण ऐकत नाही. ते लोक बोलतात की आम्ही जातोय, तुला यायचं आहे तर ये. तर तेव्हा सिद्धेश त्यांच्या मागून मागून येतो. म्हणजे त्याला जायचं तर नसतं पण त्याच्याकडे पर्याय पण नसतो. त्यांच्या मागून 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 चालत असतो की येतोय. आणि थोडा उदास असतो. तर चालतं चालतं परत ते लोक त्याच रस्त्यावरून येतात. ठीक आहे, आता येता येता काय होतं ना की जो सिद्धेश असतो ना त्याला जोरात लघवीला होते. ठीक आहे, आता लघवीला होते तर तो त्याला बोलतो की अरे तो त्याला बोलतो प्रथमेशला की अरे प्रथमेश थांब ना, मला लघवीला झाली, आम्ही करतोय ते. प्रथमेश त्याला बोलतो की दादा कुठे पण नको करू, घरी जाऊया. त्याला थांब ना, जोरात झाली आहे. तर दादा नको इथे, तू चल ना. अरे थांब जरा, 2 मिनटं जाऊन येतो. तेव्हा ओम बोलतो त्याला की दादा इथे कुठेही नाही लघवीला जात, ऐक माझं, चांगलं नसते. तो त्यांच्यावर असा हसायला लागतो की असं खाली लेखतो त्यांना की काय तुम्ही असे विचारायचे, अंधश्रद्धा मानता, ह्या त्या 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 गोष्टींवर काय विश्वास ठेवता तुम्ही. तो बिंदास्तपणे जातो आपला. तिकडे एक झाड असतं जंगलाच्या साईडला, तिथे शेत असतं, तिथे जाऊन तो लघवी करायला लागतो. आणि जसं तो लघवी करत असतो तो वर बघून शिट्ट्या वगैरे वाजवत असतो, इथे तिथे बघत असतो. त्याची नजर जाते की खाली तिथे आहे ना काहीतरी असं पडलंय रक्तासारखं तिथे. तर तो आजूबाजूला बघतो तर त्याला आजूबाजूला काहीशी लिंबू आणि भावल्या दिसतात. तो कन्फ्यूज होतो की हे नक्की आहे काय. तो थोडं वरती बघतो तर त्याला 2 कोंबड्यांची मान दिसते की कापून टाकलेली आहे. ती अजूनही तडपडत होते आणि त्यांचे डोळे स्ट्रेट सिद्धेशकडे बघत होते, असं की त्यांना आताच कोणीतरी मारलंय. ते बघून सिद्धेशचाही घसा कोरडा पडतो, त्यालाही घाम फुटतो. त्याला एक गोष्ट समजते, जिथे तो लघवी करतोय तिथे आताच कोणीतरी राखण दिली आहे. तो पटकन त्याचं ते काम उरकत असतो तितक्यात त्याची नजर खाली जाते. तर खाली त्याला एक मंतरलेला नारळ दिसतं आणि तो त्याच नारळावर लघवी करत असतो. हे बघताच तो घाबरतो आणि पळत सुटतो इथे तिथे. त्याच्या भावंडांना आवाज देतो तर कोणच नाही. ना त्याला ओम दिसत, ना प्रथमेश दिसत, ना तो छोटा वंश दिसतो. तो इथे तिथे फिरतोय आणि त्यांना आवाज देतोय. त्याला असं वाटतं की कोणतरी त्याच्या मागून त्याला पकडायला येतंय. जसं तो आवाज येतो ना फुटस्टेपचा, अगदी तसाच फुटस्टेपचा आवाज त्याला परत येतो. इथे तिथे धावतो, त्यांना आवाज देतो. कोणी त्याला त्याच्या आवाजाला प्रत्युत्तर नाही देत आहे. तो ठरवतो की मरू दे, मी घराकडे जातो. तो घराकडे जायला निघतो तर त्याला घरच सापडत नसतं. म्हणजे तो इथे जातोय, ज्या दिशेने आला एक्झॅक्ट त्याच दिशेने जातोय, पण तरीही तो तिथेच येतोय. ते 2 वेळा होतं, 3 वेळा होतं, 4, तो घामाने एकदम लटपटतो. तो त्याला तेव्हा समजतं की मला चकवा लागलाय. तो शांत होतो आणि एका झाडाखाली बसतो आणि त्याला समजतं की मग काहीतरी चुकीचं केलं. तो तिथे बसून फक्त देवाचं नाव घेत असतो की त्याला एक शिट्टीचा आवाज येतो. तो समोर बघतो तर वंश आणि ओम त्याला दिसतो. तो धावत त्यांच्याकडे जातो आणि त्यांना बोलतो, कुठे होतात तुम्ही? गेल्या 15-20 मिनटापासून मी तुम्हाला शोधते, तुम्ही गेला कुठे होतात? तेव्हा बोलले आम्ही इथेच तर होतो. तो लघवी करायला गेलेला ना. तो बोलतो मी कधीचा गेले लघवी करायला, तुम्ही गेला कुठे होतात? मी तुम्हाला शोधतोय. तो बोलले इथेच होतो. तो प्रथमेश कुठं? प्रथमेश गेला घरी, आम्ही तुझ्यासाठी आलो, चल. तो हां चला चला घरी चला. तर ते दोघे बोलतात घरी कुठे?
आपण बीचवर जातोय ना. तो म्हणतो, नाही नाही समुद्रावर नाही, घरी जाऊया ना, आपण जाऊन आलो. अरे चल समुद्रावर जाऊ ना. आणि ते दोघांच्याही ना टोनमध्ये काहीतरी फरक होता, वंश आणि ओमचा. हे दोघे लोक जे समुद्रावर जायला नाही बोलत होते, ते लोकच आता त्याला घेऊन जात आहेत. तो बोलतो की नाही नाही चला ना घरी जाऊया, असं असं झालं आहे तिथे तिथे. मी ते तो सगळी सिच्युएशन सांगतो की त्यांनी काय काय बघितलं. तर ते लोक बघून त्याच्यावर हसायला लागतात. ते बोलतात अरे काय तू तर मुंबईचा आहेस ना, तू ह्या गोष्टींवर मानत नाही, आता काय घाबरतोयस, चल बीचवर. तू बोलतो नाही चल जाऊया, आजी ओरडेल. तू अरे अशा अवस्थेत घरी गेलास तर आजी तुला अजून ओरडेल. चल बीचवर जाऊ, थोडा शांत हो आणि मग आपण परत जाऊ. तर तो बोलतो ठीक आहे, पण तुम्ही मला घेऊन जा घरी. तर ठीक आहे, त्याला समुद्रावर ते लोक नेतात आणि तो तिथे बसलेला असतो फक्त. आणि ते लोक असे विचित्र विचित्र प्रश्न विचारत असतात की काय रे, तू नाही मानत नाही या गोष्टींवर. तू मस्तपैकी लघवी करत होतास, शिट्ट्या वाजवत, तू मस्तपैकी तिथे आपला कार्यक्रम करत होतास, शिट्ट्या वाजवत होतास, मग का घाबरलास. म्हणजे एक विचित्र टोन होता त्यांच्या आवाजात. थोड्या वेळाने तो छोटा वंश तो बोलतो की चल ना समुद्रात जाऊ, आंघोळ करू. तो बोलतो वाजले किती, 3 वाजले आहेत, चल घरी जाऊ, लोक ओरडतील, प्रथमेश ऑलरेडी गेलाय. बोल चल ना आता जाऊ ना, तू घाबरलास का, तुला तर येते ना स्विमिंग, चल जाऊ. तर तू नाही नाही नको नको नाही जाऊया ना. तर तो खूपदा त्यांना नाही नाही बोलतो, पण ते लोकांना त्याला फोर्स करायला लागतात. आणि हे त्याच्यासाठी वियर्ड असतो की ते लोक बोलतात की नाही नाही चल समुद्रात चल जाऊया, आंघोळ करू, जाऊ आजीकडे, नंतर जाऊ. आणि ते जेव्हा नाही 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 करत असतो ना, ते लोक त्याला पकडून नेत असतात. म्हणजे त्याचा हात पकडतात आणि त्याला नेण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात तो वंश एवढा लहान आहे, तो एका पुरुषाच्या आवाजात बोलत होता, गपचूप पाण्यात चल नाही तर तुला आम्ही मारून टाकू. त्याने एवढा मोठा तो सिद्धेश एकदम होता पण हट्टाकट्टा, त्याला त्याचे एकाचा पाय पकडला आणि जोरात त्याला ओरबटून त्याला ते समुद्राकडे न्यायला लागला. सिद्धेश घाबरला. सिद्धेश कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटला आणि धावत गेला. त्याला एक गोष्ट तर माहिती असते की ह्या लोकांना याला समुद्रात बुडवून मारायचं आहे. तो कसा धावत सुटतो, ते शेतात बितात जातो, त्याला रस्ता तर सापडतच नाही. त्याला खूप घाणेरडा चकवा लागलेला असतो. तो एका झाडाखाली जातो आणि लपून बसतो. स्वतःचं तोंड त्यांनी कोंबलेलं असतो की त्याचा आवाज येऊ नये. त्याला फक्त ते जीवाची पर्वा असते आणि तिथे त्याला फक्त एकच गोष्टीचा रिग्रेट असतो की मी का आलो. आजी मला नाही बोललेली, सगळे लोक मला नाही बोलत होतं, तरी पण मी जिद्द केली, आज मी ह्या परिस्थितीत फसले. तो फक्त रडत असतो. मी एका जागेवर असतो, त्याला हालायचं सुद्धा नसतं. तो स्वतःचा जीव वाचवत असतो आणि त्याच वेळी त्याला परत तिथून त्याच शिट्टीचा आवाज येतो. त्याला त्या फुटस्टेपचा आवाज येतो, ते त्याला शोधत असतात. आणि ते लोक फक्त एकाच आवाज होता, काय दादा कुठे आहेस, तू तर घाबरत नाही ना, ये ना आमच्यासमोर. मग काय झालं, कुठे गेला, कधीपर्यंत लपाछुपी खेळायची, तुला बीचवर जायचं होतं ना, चल बीचवर घेऊन जाऊ, चल ना आंघोळ करू. असं तसं त्याला बोलवत असतात प्रेमाने, की काहीतरी त्याला असं देऊन बोलवत आहेत ते लोक. तर नाही, तो लपून फक्त एका ठिकाणी बसलेला. तो समोर बघतो की त्याला ओमचे पाय दिसतात, की तो त्याला शोधतोय. की पण त्यावेळी तो एकटा नसतो, त्याच्याबरोबर तिने एक कुऱ्हाड घेतलेली असते. आणि ही कुऱ्हाड सिद्धेशलाच मारण्यासाठी असते. हे ऐकून सिद्धेश खूप खूप जास्त घाबरतो. त्याला किंचाळायचं असतं, पण त्याने स्वतःचं तोंड दाबून ठेवलं असं की ना चुकून सुद्धा आवाज जाऊ नये. तो कसं स्वतःला लपवत असतो त्यांच्यापासून. आणि तो हे सगळं प्रोसेस करतच असतो की मागून जोरात वंश धावत येतो. त्याच्या हातात मोठा दगड असतो आणि हा जोरात त्या सिद्धेशच्या डोक्यावर तो दगड घालतो आणि त्याचं तोंड पूर्ण त्या दगडाने चेचून टाकतो. सिद्धेशचा जोरात किंचाळी पूर्ण गावाला ऐकू येते आणि तो त्याच्या तोंडून आला शेवटचा आवाज असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण गाव जमा होतो आणि ते लोक बघतात की सिद्धेशचं पूर्ण तोंड त्यांनी चेचून काढलं आहे त्या दगडाने. कोणी काढलं, काय काढलं, कोणालाच माहिती नाही. तर त्या रात्री झालं कसं होतं की सिद्धेश जेव्हा लघवीला जातो, ह्या लोकांनी असे भास होतात त्या तिघांना, हे लोक घाबरतात आणि लोक पळत घरी जातात. आजीला वगैरे सगळ्यांना हे लोक सांगतात आणि ते लोकही सिद्धेशला शोधत असतात. पण माहिती नाही ह्याला कोणता चकवा लागलेला किंवा त्यांना काय झालेलं की हे लोक तिथेच त्याला शोधतात, पण तो त्यांना कुठेच दिसत नाही. आणि हा जो सिद्धेश असतो त्याचा जो मृतदेह असतो ना, हा बरोबर त्याच झाडाखाली असतो ज्या झाडाखाली याने लघवी केली होती. ह्याच्या डोक्यावरती तिकडे बाजूला रक्त पडलेला असतो, काही लिंबू असतात आणि त्याच्याच वरती त्या 2 कोंबड्यांची मान असते.
ज्यांचे डोळे एकदम उघडे असतात आणि ते स्ट्रेट त्या लोकांकडे बघते असं वाटत होतं. दुसरीकडे जो सिद्धेश होता ना, त्याचंही तसं तोंड पूर्ण त्या लोकांनी असं फोडलं होतं आणि त्याचेही डोळे तशाच प्रकारे उघडे होते जसे त्या 2 कोंबड्यांचे. ते सगळं बघून गावकरी फक्त हेच बोलले, असंच होणार ना जर राखणाच्या दिवशी कोण बाहेर फिरणार. तर झालं कसं होतं ना, की ज्या दिवशी आजीनी ह्यांना काहीतरी कारणामुळेच नाही बोललेलं तिथे जायला, तो दिवस होता तो राखण द्यायचा दिवस होता. आणि सिद्धेश जो बोलत होता ना, की कंटिन्युअस येते वेळी जाते वेळी एक बोलत होता, की मी नाही मानत, कोण आहे, प्रत्येक गोष्टीवर हसत होता तशा गोष्टी. आणि ज्या ठिकाणी त्यांनी लघवी केली होती ना, त्या ठिकाणी त्या शेतात एक खवीस राहतो. तो खूप खूप वर्षानुवर्ष आहे. आणि गावातले लोक म्हणजे तो त्रास देऊ नये म्हणून वर्षातून एकदा जाऊन त्या ठिकाणी जाऊन ते लोक तिथे त्याला राखण देतात. त्याच्या आवडीची काही गोष्ट ठेवतात. त्याला कोंबडी आवडते, दारू आवडते, त्या सगळ्या गोष्टी त्याला तिथे जाऊन त्याला देतात. ते राखण देतात आणि तिथेच ठेवतात. असं म्हणतात की ते ठेवल्यानंतर कोणीच मागे वळून बघायचं नसतं. ते ठेवल्यावर पूर्ण रात्री कोणी तिथे चुकून सुद्धा जायचं नसतं. कारण जर तो खवीस एखाद्याला कोपला की तो संपला. आणि सिद्धेश तर तसंच झालं. हा तिथे गेला आणि त्याच ठिकाणी ह्याने लघवी केली. आणि कदाचित त्याच गोष्टीचा ते खविसाला राग आला असेल. कारण तो तर त्याला जे राखण दिलेली तो तर कदाचित जेवण करायला आला असेल. आणि तो त्याचा दिवस होता ज्यावेळी तो सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असतो. आणि त्याच दिवशी सिद्धेशने जाऊन तिथे असं सगळं केलं. आणि मग त्याचीच कर्माची फळं नंतर त्याला भोगायला लागली. म्हणजे खूप विचित्र होतं. कारण एकीकडे असं वाटत होतं की नक्की काय झालं, हा पडला कुठून, असं वाटत होतं की हा कोणत्या झाडावरून पडला किंवा असं कसं ॲक्सिडेंट म्हणून सांगण्यात आलं. पण जे गावचे आहेत ते तर त्याला तेच बोलतात की तोच त्याला घेऊन गेला. कारण त्यांच्या इथे याआधी पण ज्या लोकांनी त्याला चॅलेंज केलं आहे ते फसलेत. आणि सिद्धेशबरोबरही काहीसं असंच झालं. तुम्ही कधी अशा भूताबद्दल ऐकलं आहे का, की असं बोललं जातं की काही जे हे आत्मा असतात ना, हे आपल्याला वशमध्ये करण्यासाठी आपल्याच कोणाचं तरी जवळच्या नातेवाईकाचं किंवा जवळच्या व्यक्तीच्या रूपात येतात आणि मग आपल्यावर हमला करतात. म्हणजे आपण ऐकलं असेल की आजी किंवा आई बोलली असेल आपल्याला की जर तुम्ही रात्री एकटे जंगलातून जात असाल आणि तुम्हाला कोण तुमच्या नावाने जर हाक मारतोय, तर त्याला ओ देऊ नये. त्याला हाकमारी म्हणतात. आणि तशाच प्रकारे जेव्हा आपण त्याला उत्तर देत नाही तर इथपर्यंत ते पुढे जातात. काही काही एंटिटी एवढे पॉवरफुल असतात की ते आपल्या त्या एकदम जवळच्या व्यक्तीचं म्हणजे अगदी आपली आई किंवा आपली बहीण बनून समोरून येतात आणि असं दाखवतात की ते लोक प्रॉब्लेममध्ये आहेत, की त्यांना वाचवायचं आहे आणि फसवतील की त्यांना वाचवा आणि आपलं शिकार करतील. अशा गोष्टी मी आतापर्यंत फक्त भारतात ऐकल्या होत्या. पण एक व्हिडिओ मी त्या दिवशी बघितली जी खूप विचित्र होती. ही स्पेनमधली व्हिडिओ आहे आणि तिकडे त्यांच्याबरोबर हे ॲक्च्युअलमध्ये घडलं आहे आणि त्या लोकांनी कॅमेरामध्ये ह्या गोष्टीला रेकॉर्ड केलं आहे. तर झालं कसं होतं की एक फॅमिली आहे स्पेनमध्ये. ते लोक एक बंगल्यामध्ये राहत होते आणि तुम्हाला माहिती आहे की तिथे आपल्यासारखे बिल्डिंग्स वगैरे नसतात. म्हणजे तिथे प्रत्येकाचे आपापले स्वतःचे एक इंडिपेंडंट हाऊसेस असतात. तर त्यांचंही तसं होतं आणि त्या ठिकाणी चोरी वगैरे होण्याचं किंवा लूटमारीचे कारण तिथे वस्ती एवढी कमी आहे ना की आपल्या इथे एवढे लोक आहेत की कोण चोरी करायला आलं किंवा कोण असं आलं तर लोकच एवढी आहेत की त्याला धडा शिकवतील. पण तिथे कसं आहे ना, तिथे असं नाही आहे. तिथे जर कोण आलं तर त्या लोकांनाच ते फेस करावं लागतं आणि त्या लोकांना आणि त्यासाठीच ते लोक खूप सिक्युरिटी वगैरे घेतात. त्यांची पोलिसही खूप जास्त ॲक्टिव्ह असते. तर ही जी फॅमिली होती ना, ते 3 जणांची होती. आई, वडील आणि त्यांचा मुलगा. 7-8 वर्षाचा मुलगा असेल, अगदी लहान होता. आता त्यांचा जो बंगला होता ना, सिक्युरिटी खूप कडक होती. म्हणजे बाहेरच्या गेटला लॉक असायचा आणि मग त्यानंतर त्यांचा डोर होता ना, त्यालाही त्या लोकांनी कॅमेरा वगैरे लावला होता बेलला, की कोण आहे दिसेल आणि तशा सगळ्या गोष्टी आणि त्यांना लावणंही कंपल्सरी पण असेल. तर झालं कसं ना, एके रात्री अचानक त्यांच्या डोअरची बेल वाजते. दोघेही नवरा बायको शॉक होतात की 12:30 वाजता कोण आलं आहे आणि तेही मेन जो गेट आहे त्याची एंट्री तोडून त्याला तर लॉक आहे. बघण्याचा ट्राय करतात विंडोमधून वगैरे पण कोण त्यांना असं दिसत नाही. ते जे वडील असतात ते बघायला जात असतात तितक्यात आई थांबवते त्यांना. ती बोलते की असं जाऊ नका, काहीही असू शकतो, कोणीही असू शकतो.
आपल्याकडे मोबाईल आहे ना, तर मोबाईलमध्ये बघा ना एकदा की मोबाईलच्या ॲपमध्ये दिसतं की कोण आहे, म्हणजे कॅमेरा तर थ्रू कनेक्ट असतो. तर तो ते मोबाईल ॲप्लिकेशन खोलतो आणि चेक करायला होतं की नक्की कोण आहे. तर जसं ते विंडो ओपन करतो, ते दोघेही नवरा बायको शॉक होतात. ते बघतात की त्यांचाच मुलगा डोरबेल आणि इथे शॉकिंग गोष्ट ती आहे की त्यांचा मुलगा तर त्यांच्या बाजूला झोपला होता. तर डोरबेल कोण वाजवतंय? ते लोक खूप घाबरतात. ते लोकं तिकडे ते ऑप्शन असतं की आपण बोलूसुद्धा शकतो. तर ते विचारतात की "काय झालं? कोण आहेस तू?" "अरे मी तुमचा मुलगा आहे. मला आत घ्या, आत घ्या, आत घ्या." तर ते लोक खाली जातात. खाली जातात, डोअरच्या समोर जातात. तर बघू शकतात की तो जो व्यक्ती आहे ना हा बरोबर एकदम एकदम परफेक्टली त्यांच्या मुलासारखाच दिसत असतो. आणि त्याचं फक्त हे असतात, "आई बाबा मला आतमध्ये घ्या, मी तुमचा मुलगा आहे. आई बाबा आतमध्ये घ्या, मी तुमचा मुलगा आहे." आणि ते खूप खूप जास्त विचित्र असतं, कारण ते लोकं बोलत असते, "नाही तू आमचा मुलगा नाही आहेस, आमचा मुलगा आमच्याबरोबर आहे." आणि ती क्लिप मी तुम्हाला दाखवतो एकदम, की ती क्लिप कशी होती. La cámara detectó y miren, es mi hijo. ¿Ya viste? Sí, sí, pa. Y aquí está, miren. जसं आपण ह्या पॉडकास्टमध्ये एक समुद्राची स्टोरी झाली जी सिद्धेश बरोबर घडली होती. त्यानंतर अजून एक मी माझ्याकडे अशी गोष्ट आहे जी मला हर्षनी पाठवलेली. तर आपल्यासाठी जे मुंबईमध्ये आपल्याकडे बरेच बीचेस आहेत. बरेच समुद्र आहेत, एकदम चौपाट्या वगैरे, एकदम आपण एकदम श्रीमंत आहोत त्या मामल्यात, की समुद्र वगैरे मस्त एकदम समोरच असतात. आणि बरेच असे समुद्र खूप गर्दी असते. जुहू चौपाटी झाली किंवा गिरगाव चौपाटी झाली, एकदम भरमसाठ गर्दी असते. आणि लोकांना तिथे म्हणजे लोकांचे असे तिथे कोर मेमरीज जोडल्या गेल्यात. पण काही लोकांचे फक्त तिथे हॅपी मेमरीज नाही आहेत, तर काही लोकांचे तिथे मोस्ट हॉरिफाईंग मेमरीजसुद्धा आहेत. हा जो इन्सिडेंट आहे तो मला हर्षने पाठवलेला आणि ही हॉरर स्टोरी गोराई बीचची आहे. इथे त्यांनी काही प्रूफही शेअर केले आहेत. तर आणि हे त्यांच्याबरोबर घडलं होतं असं तो म्हणतो आहे. तर मी तुम्हाला तोच इन्सिडेंट आज शेअर करणार आहे जो त्यांच्याबरोबर घडला होता. तर कसं त्यांचा एरियातला ग्रुप होता आणि ते लोक आहे ना, जशीच त्यांना सुट्टी पडायची किंवा लाँग विकेंड असायचं ते लोक इथे तिथे फिरायला जायचे. कधी लोणावळ्याला जायचे, कधी कोणता रिसॉर्टला जायचे, तर कधी आता जो ट्रेंड निघाला आहे ना विला बुक करून तिथे जाऊन मस्त एन्जॉय करायचा, असे ते लोक वेगवेगळ्या ठिकाणी जायचे. तर एक दिवशी झालं कसं होतं ना, की ह्यांची एक सुट्टी होती. हे लोकं मस्त ह्या लोकांनी विचार केला की लेट नाईट आपण गोराई बीचला जाऊया. तर तिथे जाऊन ह्यांचा पूर्ण ग्रुप होता. हे लोकं बसलेले आरामात चिल करत होते आणि मला वाटतं रात्री 12:30-1 वाजला असेल. आणि ते होत होतं, सगळं काही मस्त चालू होतं. सगळे एक दुसऱ्यासोबत गप्पा मारतायत. तितक्यात त्यांच्या ग्रुपमधला एक मुलगा आहे ना, त्याला असं काहीतरी दिसतं की जो बीच आहे ना समुद्रात, त्याला असं काहीतरी व्हाईट शॅडोसारखं दिसतं. तर सुरुवातीला त्याला वाटतं की असेल काहीतरी, तेवढं लक्ष नाही देत. परत तो त्याच्या मित्रांमध्ये लागतो. 5-10 मिनिटांनी परत त्याचं लक्ष राहतं, तर परत त्याला ती शॅडो दिसते आहे. म्हणजे ती शॅडो अशी असते की एका बाईची शॅडो दिसते पांढऱ्या कलरची. त्याला असं सुरुवातीला वाटते की असेल कोण, मुलगी वगैरे असेल. पण 15 मिनटं, 20 मिनटं, अर्ध्या तासानंतर कोण तिथे असंच उभं राहील आणि असं वाटत होतं की ती जीव द्यायला चालली आहे, असं त्या लोकांना वाटत होतं. तर त्यांनी काय केलं, त्यांनी दुसऱ्या त्याच्या मित्रांनाही विचारलं की तुला दिसते आहे का? ते बघ तिथे कोणतरी उभं आहे, तुला दिसतंय? सगळे जेही होते 3-4 जण ते बोलले आम्हाला नाही दिसत आहे. हे ऐकून तो मुलगा अजून घाबरला की बा मला दिसतंय, तुम्हाला कसं नाही दिसत आहे? तर तो बोलला की नाही नाही आहे, इथे काहीतरी आहे. तर लोकं त्याच ठिकाणी बघत होते 5-10 मिनटं. बघताय बघ काहीच दिसत नाही आहे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी मोबाईल काढला. त्याकडे काय माहीत कोणता फोन होता आणि मोबाईलने जेव्हा झूम केलं तर ती बाई सगळ्यांना दिसायला लागली. तर तिची एक शॅडो दिसायला लागली. त्यांनी इवन तो फोटोही काढला आहे की ती बाई बरोबर लाटांच्या इथे आणि असं वाटतं की ती जाऊन तिकडे जीवच देईल. पण ती काहीच करत नाही आहे, हलत नाही आहे, काही नाही. पण अशी तिची हलकी-फुलकी मूव्हमेंट दिसते की एका जागेवर उभी आहे ती फक्त. तर हे लोकं पण बघतात आणि शॉक होतात. तर हे लोकं विचार करतात की आपण जाऊया. थोडा वेळ वेट करतात, बघतात, हलत नाही आहे तिथेच आहेत लोकं. चल जाऊन बघू. काही दुसरं असेल म्हणजे काय कधी-कधी असतं ना, कोण काहीतरी ठेवून जातं आणि आपल्याला वाटतं की साडी लटकवलेली आहे आणि आपल्याला वाटतं कोणतरी तिथे उभा आहे. त्यांनाही तेच वाटलं. तर ते लोकं बोलले असं कोण पुतला वगैरे असेल आणि तू अशा गोष्टींना आपण कशाला बळी पडायचं. तर ते लोकं तिथे जातात, समुद्रावर जातात आणि ते बघतात. तर त्यांना खरोखर एक बाई दिसते. ती एकदम समुद्राच्या म्हणजे लाटा जोरजोरात आहे आणि ती तरी पण तिथेच उभी आहे. तर त्यांच्यापैकी एक मित्र असतो त्यांचा, एकदम बॉडी बिल्डर टाईप. तर तो विचार करतो की मी जातो. तो जातो समुद्रात आणि तिला वाचवायला जातो. तो जातो आणि कोणी बाकीची कोणाची हिंमत होत नाही आहे. सगळं किनाऱ्यावर असतात. तो जातो आणि तिला असं खेचून आणणार असतो. तो बोलतो की मी जातो आणि विचारतो तिला काय झालं. जसंच तो तिच्याकडे जातो ना,
तो तिला असा टॅप करतो तिला बोलवण्यासाठी आणि ती जशी त्याकडे बघते तिचा चेहरा एकदम विद्रूप असतो, एकदम घाणेरडा. आणि ती बघूनच त्याला जोरात असं वार करते त्याच्या हातावर. मग त्याचा जो राईट हँड असतो ना त्याच्यावर पूर्ण इथे तिने एक 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 असं असतं ना की एक जनावर कसा वार करतो तसा वार तो जोरात किंचाळत किंचाळत परत त्यांच्यात येतो. हे लोक बघतात तर पूर्ण रक्त 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 त्याच्या हातात आहे. ते लोक त्याला कसे श्वास होतात आणि ते लोक जाऊया इथून निघून जातात ते लोक. आणि तिथे पण त्या लोकांनी चौघा की 5 जणांनी त्या मुलीला एकदम स्पष्टपणे बघितलं होतं. इवन त्यांच्यातल्या एकाने तर तिचा ऑडिओसुद्धा रेकॉर्ड केला होता की ती तिथे होती आणि रडत होती, फक्त रडत होती आणि काहीतरी ममर करत होती. इवन तो ऑडिओ आपल्याकडे आहे, तर तुम्हाला प्ले करून दाखवतो आता. आता जेव्हा हर्षने ही गोष्ट सांगितली त्यालासुद्धा माहिती नाही की ते नक्की काय होतं, ती कोण होती आणि तिथे काय करत होती. पण मला असं वाटतं की ती मुलगी तर नव्हती, कोणती नॉर्मल पर्सन तर ती नव्हती. कारण जर नॉर्मल पर्सन असता तर एवढा मोठा घाव असं कोणच असं नाही करू शकत. असं वाटतं वाघाने त्याला फाडलं आहे असं वाटत होतं. तर मला तर काय वाटतं ना की मला वाटतं खूप वर्षांआधी तिने तिथे स्वतःचा जीव दिला असेल. तिच्या काही कारणामुळे तिने तिथे जीव दिला असेल आणि तिची जी आत्मा आहे ती कदाचित तिथेच ट्रॅप झाली आहे. तर त्या लोकांनी तिला बघितलं, कारण बाकीच्या लोक कोणालाच दिसत नव्हती. जेव्हा एकाने बघितलं, एकाने ज्यांना सांगितलं तेव्हा त्यांना दिसायला लागली. तर तिची वेळ असेल मे बी, त्यावेळी ती सेम ॲक्टिव्हिटी त्याच टायमाला तिने जेव्हा जीव दिला असेल तो त्याच टायमाला दिला असेल आणि म्हणून त्यांना दिसली असेल, माहिती नाही. पण हे जो आवाज आहे बाई तो खूप खूप क्रिपी वाटतो मला तरी. गाईज ही जी पुढची हॉरर स्टोरी आहे ना ही मुंबईच्या जवळ एक खूप सुंदर शहर आहे, म्हणजे एक खूप सुंदर जागा आहे. तर ना वसई आहे. वसईचा किल्ला झाला, तिकडचे बीचेस झाले, ते खूप सुंदर आहे. अगदी तिकडचं जेवणसुद्धा खूप भारी आहे. तू विचार नाही करू शकणार की वसईसारख्या शहरातही एकदम अशी गोष्ट होऊ शकते. एक 30 वर्ष जुन्या टाकीमध्ये 150 लोकांची हाडं सापडली. तर झालं कसं होतं ना की वसईमध्येच एक खूप जुनी बिल्डिंग होती, 30-40 वर्ष जुनी बिल्डिंग असेल आणि त्या बिल्डिंगमध्ये कोण राहायचं नाही. आणि त्याच बिल्डिंगमध्ये म्हणजे खूप वर्षांआधी ती बिल्डिंग खाली झाली होती आणि त्याच बिल्डिंगमध्ये एक टाकी होती, वरती टाकी वगैरे होतं. तर झालं कसं होतं की तिथे काहीतरी कन्स्ट्रक्शन वगैरे करणाऱ्या कोणाला काम मिळालं होतं. तर काम मिळाल्याच्या ह्याच्यात त्या लोकांना ती बिल्डिंग तोडायची होती किंवा काही तिथे काम करायचं होतं. तर हे जे मजदूर लोक होते ते लोक त्या बिल्डिंगमध्ये काम करायला गेले. तर जसंच त्यांनी ती टाकी तोडली ना, म्हणजे असं त्यांना एक समोर एका माणसाची खोपडी दिसली आहे. आणि जसं त्यांनी अजून बघितलं तर त्यांना असेच बऱ्याच अशा सांगाडे दिसल्यात, माणसाची हाडं दिसली आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी. त्यांना एक एक जुनं तिथे शर्टसुद्धा सापडलं आणि त्या शर्टावर एक नावसुद्धा लिहिलेलं होतं. मग थोड्या वेळाने पोलिसांना वगैरे बोलवलं, पोलिसांनी चेक केलं तर असं माहिती पडलं की तिथे बऱ्याच वर्षाआधी अशा खूप लोकांना तिथे मारलं गेलं किंवा काय. त्याचं ॲक्च्युली त्या हाडं पण एवढी जुनी आहेत ना की कोण, इवन पोलिसांनी ते रिपोर्ट्स वगैरे पाठवलेत पुढे चेक करायला, पण कोणाला माहितीच नाही आहे की ते झालं कसं आणि त्यांचं शोध कसं लावायचं आणि ते केलं आहे कोणी. आणि ते ते कारण ते हाडं पण भरपूर वर्ष जुनी आहेत आणि त्या माणसांना खूप वर्षांआधी कोणीतरी मारलं आहे तिथे आणि त्यांचे ते एक मे बी बॉडी तिथे टाकली असेल आणि ती बॉडीसुद्धा डिकम्पोज झाली असेल. मला वाटतं की बरेच लोक असे करतात. म्हणजे एक एक मी सिद्धेशबरोबर एपिसोड केला होता, तो मला आठवत माहिती नाही की तो तो त्या एपिसोडमध्ये आपण एक पाकिस्तानमधल्या एका माणसाची रिअल ट्रू क्राईम स्टोरी घेतली होती. तर त्यात त्यांनी काय केलेलं ना की त्याला आहे ना, त्यांनी जवळजवळ 108 मुलांना मारलं होतं आणि त्याच्याच बिल्डिंगच्या टाकीमध्ये त्यांना इथं हे केलं होतं, काय बोलतात त्यांना, फेकलं होतं त्याने आणि तिथे त्याने ॲसिड वगैरे टाकून त्याला डिकम्पोज करायचं होतं. तरी पोलिसांना तिथे तिथे काहीतरी बऱ्याच मुलांची काहीतरी 68 मुलांची हाडं सापडली. तर कित्येक मुलांची हाडंसुद्धा सापडली नाही, ते तिकडे ते एकदम हे झाले होते, त्या ॲसिडनी नष्ट केलं होतं त्यांना. तर एवढ्या खराब प्रकारे त्यांनी ते मारलं होतं आणि मला वाटतं इथेही काहीतरी वसईला असंच काहीतरी झालं असेल. विचार करा, आपल्या एवढ्या जवळ वसईसारख्या ठिकाणी जिथे एवढे लोक राहतात
इथे असं काहीतरी कोणाला सापडतं आहे. आणि हे झालं पण मला वाटतं आधी होतं, तर तेवढं कोणाला माहिती नसेल. तर असं 105 लोकांचे हाडं तिथे सापडलेत. आणि हे तर ट्रू हॉरर आहे, ट्रू हॉरर. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर हाईप करा व्हिडिओला, हाईप. त्याने आपण अजून लोकांपर्यंत पोचू. कमेंट करून सांगा. आणि असेच अजून 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 मी व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या ग्रुप्समध्ये पाठवा. जे तुमच्या वसईला राहणारे मित्र असतील किंवा जे तुमचे कोकणातले मित्र असतील त्यांना पाठवा. त्यांना नक्की आवडेल. आणि तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये सगळीकडे शेअर करा. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि काळजी घ्या. बाय.